जगामध्ये पृथ्वीवर कुठं पण एकच आहे. त्याचं नाव त्याचं नाव त्याचं नाव येशू. जीवनामध्ये परमेश्वर आहे त्याच्यासाठी शांती आहे. जब से यीशु मेरा हो गया मेरा सारा जीवन बदल गया. आणि जर नाही बदलत आहे कुठेतरी माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. हालेलुया. आज सत्य स्वीकार आणि बंधन मुक्त होणारा बोला यीशु मसीह की बोला यीशु मसीह की. यीशु देखे जो मेरी ओर नाचो गाओ नचाओ नचो. यीशु देखे जो मेरी
माझ्याबरोबर डोळे बंद करा, माझ्या मागे म्हणा, हे परमेश्वरा, महिमा पराक्रम, शोभा विजय, व वैभव तुझीच आहे. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे सर्व तुझेच. परमेश्वरा, राज्य हे तुझेच, सर्वाहून श्रेष्ठ उन्नत आहे. धन व मान पासून प्राप्त होतो. सर्वावर प्रभुत्व सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहे. लोकांस थोर करणे व सर्वात सामर्थ्य देणे तुझ्याच हाती. तर आता हे आमच्या देवा, तुझा आभार मानतो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती कर. तू आज तुझ्या वचनातून बोल. सर्व वचने आमेन मध्ये स्वीकार. आमेन. परमेश्वर पित्या, तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे प्रभूजी. आणि ज्यावेळेस प्रभुदेवा आम्ही हे कबूल केलं प्रभुदेवा की तुझ्यापासून सर्व काही प्राप्त होतं आणि निश्चितच तू सर्व गोष्टीचा उगम आहे. तुझ्यापासून या सर्व गोष्टी आम्हाला मिळत आहेत पित्या. त्याबद्दल आमचं शरीर, आमचा आत्मा, आमचा प्राण प्रभुदेवा तुला धन्यवादी प्रभुदेवा आम्ही आहोत. आणि आम्ही तुला धन्यवाद देत असताना यावेळेस आम्ही प्रार्थना करतो पित्या की आम्हा सगळ्यांशी तू बोल. आमच्या अंतःकरणात असलेल्या कमी गोष्टी तुला ठाऊक आहे. आम्हाला आमच्या जीवनात असलेल्या प्रभुदेवा जे मार्गदर्शनाची गरज आहे प्रभुदेवा, ते मार्गदर्शन तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला कर अशी विनंती करतो. प्रत्येकाचं जीवन, आत्मा तुझ्या गौरवी हातामध्ये यावेळेस आम्ही समर्पित करतो प्रभुदेवा. प्रभुदेवा, इथून कोणीही रिकामा जाणार नाही. सर्वजण भरलेल्या प्रभुदेवा हृदयाने, अंतःकरणाने आणि प्रभुदेवा तुझी उपस्थिती, तुझं सामर्थ्य घेऊन जाणार आहे प्रभुदेवा. अनेक जण पित्या आपली समस्या घेऊन आले असतील. अनेक जण पित्या आपलं हृदय प्रभुदेवाची मोकळं आहे. अनेक प्रभुदेवा दुःखाने भरलेलं आहे, वेदनाने भरलेले असं घेऊन आले असतील पित्या. पण प्रभुदेवा तुझं त्यांचं ओझं प्रभुदेवा आज ते तुझ्या खांद्यावर टाकून जाणार आहे असं होऊ दे प्रभुदेवा. त्यांचं प्रभुदेवा तुझं हलकं ओझं प्रभू त्यांच्या खांद्यावर प्रभुदेवा दे. आणि प्रभूजी प्रभुदेवा विशेष करून त्यांचं जड ओझं प्रभुदेवा आज प्रभुदेवा त्यांनी या ठिकाणी सोडून जावं यासाठी आमची प्रार्थना तू ऐकत असं मी धन्यवाद देतो, स्तुती करतो. प्रत्येकाचा ताबा मी तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. सर्व गौरव तुला देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. बसूया आपण सगळेजण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या बरोबर काढा योग पुस्तक त्याचं 7वा अध्याय आणि त्याचं 6 वचन. योग 7वा अध्याय आणि 6 वचन. या ठिकाणी मनुष्याच्या जीवनाविषयी आणि मनुष्याच्या जीवनामध्ये काय काय घटना घडतात या सगळ्या गोष्टीविषयी आपल्याला हा अध्याय पाहायला मिळतो. पण त्याच्यामध्ये असणारे एक महत्वाचे वचन आहे, ते वचन आपण वाचतो या ठिकाणी. ते वचन असं सांगतं, माझे दिवस साल्याच्या धोट्यापेक्षा त्वरित जातात, ते निराशेने निघून जातात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला जे विषय आहे आपला परमेश्वराने तुमच्या हातात काय काय दिलेले त्याच्याविषयी मी सांगत आहे तुम्हाला. आणि 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आतापर्यंत. कोणत्या कोणत्या सांगितल्या सांगा बरं, तुम्ही सांगाल का मला? कोणत्या कोणत्या? हा, पाठीमागे. एक पहिली गोष्ट, मरण आपल्या हातात नाही पण जीवन आहे. अजून कोण? ब्रदरांच्या बरोबर. हा, लवकर लवकर सांगा. दुसरी गोष्ट तुम्ही विसरले, इतक्या लवकर विसरले. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट, परिस्थिती आपल्या हातात नाही पण प्रतिसाद आपल्या हातात आहे. तिसरी गोष्ट, इतर लोक आपल्या हातात नाही पण आपण स्वतः आपल्या हातात आहोत. आणि चौथी, देवाने दिलेलं दान आपल्या हातात नाही पण आपण जे देवाला देणार आहोत ते मात्र आपल्या हातात आहे. देव आपल्याला काय देणार आहे या गोष्टीसाठी आपण प्रार्थना करू शकतो, पण तो काय देणार आहे हे सगळं तोच ठरवणार. पण दिल्यानंतर त्याचा वापर आपण कसा करणार, आपण त्याला काय देणार आपल्याकडे आलेल्या गोष्टीतून, हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. हालेलुया. बरीच लोक ते देत नाहीत. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, 5वी गोष्ट आहे. 5 आणि 6 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आज 5वी गोष्ट आपण पाहणार आहोत. काळ आपल्या हातात नाही. काळ आपल्या हातात नाही पण काळाचा वापर करणं मात्र आपल्या हातामध्ये आहे. हालेलुया. या जगामध्ये सर्वांना 24 तास दिले. कोण असं आहे का की त्याला 26 आणि 30 तास दिलेले? प्रेज द लॉर्ड. कोण असं आहे तुमच्यामध्ये
की तो असं म्हणेल की मला 30 तास मिळाले, दिवसातले 30 तास मला मिळतात, किंवा आठवड्यातले 8 दिवस माझ्याजवळ आहेत, महिन्यातले 32 आणि 34 दिवस माझ्याजवळ आहेत, वर्षातले 370 दिवस माझ्याकडे आहेत. असं कोण आहे? असा कोणीच नाही. प्रत्येकाला 365 दिवस आहेत. प्रत्येकाजवळ महिन्यातले जे 31 किंवा 30 दिवस जे त्याच्याजवळ आहेत, दिवसातले 24 तासच त्याच्याजवळ आहेत प्रत्येकाजवळ. बरं, दिवसातले 24 तास प्रत्येकाजवळ आहेत, आणि 24 तासातले प्रत्येक 60 मिनिट जे आहेत ते 60 म्हणजे 60 मिनिट त्याच्याजवळ आहेत, तर 60 मिनिटातले 60 सेकंद त्याच्याजवळ. म्हणजे टाइम सर्वांसाठी सेम आहे. प्रेज द लॉर्ड. टाइम सर्वांसाठी सेम आहे. काळ सर्वांसाठी समान वाटून दिलेला आहे. काळामध्ये कोणताच फरक पडत नाही, पण प्रगती मात्र सर्वांची वेगवेगळी आहे. आहे का? प्रगती सर्वांची वेगवेगळी आहे का? यश मात्र सगळ्यांच्याकडे वेगवेगळं आहे. यश सर्वांना समान मिळालेलं नाही, प्रगती सर्वांना समान नाही, किंवा प्रत्येकाने त्यांच्या जीवनात जे प्राप्त केलेल्या आपल्या वेळेचा उपयोग करून ते मात्र समान सारखं आपल्याला पाहायला मिळत नाही. का पाहायला मिळत नाही सांगा बरं? कारण वेळेचा अपव्यय, ज्याला आपण जे नुकसान म्हणतो, किंवा वेळेचं जे नियोजन आहे ती नियोजन मात्र प्रत्येकाजवळ नाही. हालेलुया. प्रत्येकाजवळ वेळ समान आहे, पण नियोजन समान नाही. त्यांनी वेळेचा उपयोग समान रीतीने केलेला नाही. प्रत्येकाला 24 तास. अनिल अंबानी जवळ किंवा मुकेश अंबानी, ज्याला आपण जगातला 7व्या नंबरचा, आता कितव्या नंबरचा आहे मला माहिती नाही, पण कितव्या नंबरचा व्यक्ती असेल श्रीमंत, पण त्यांच्याजवळ 24 तास आहे, आणि तुमच्याजवळ सुद्धा 24 तास आहे. हालेलुया. पण त्यांची प्रगती आणि सामान्य माणसाच्या प्रगतीमध्ये फरक आहे. का फरक आहे? कारण वेळेचा समान उपयोग, सारखा उपयोग केला गेलेला नाही. वेळेचं नियोजन वेगवेगळ्या प्रकारे केले गेलेलं, म्हणजे ज्याला गरज आहे परमेश्वरांनी सर्वांना समान गोष्टी देऊन ठेवलेत, पण त्यामध्ये वेळेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची तफावत आढळत नाही. लक्षात घ्या. पण तरी सुद्धा माणसाच्या प्रगतीमध्ये मात्र तफावत आढळते. याचं कारण सर्वात मोठं हे आहे की आपण नियोजन व्यवस्थित करत नाही, त्याचा वापर आपण व्यवस्थित करत नाही. त्याचं जे योग्य नियोजन करायला हवं त्या गोष्टी आपल्याकडून केल्या जात नाहीत. म्हणून प्रगती मात्र कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपली प्रगती, कधी कुठं अधोगती आहे, कुठं प्रगती आहे, कुठं आपल्याला प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला फेस करावं लागतात. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टीविषयी आपण पाहणार आहोत. आणि देवाचं वचन आपल्याला वेळेविषयी काय शिकवतं या गोष्टीविषयी सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि मी तुम्हाला खात्री देतो की ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही शिकाल त्यावेळेस तुम्हाला निश्चित अर्थाने तुमच्या वेळेचं महत्त्व तुम्हाला समजेल. तुमच्याजवळ देवाने काय देऊ केले ह्या गोष्टी तुम्हाला समजून येतील, आणि कसा वापर कसा करायचा या गोष्टीविषयी सुद्धा आपल्याला समजेल. आणि तुम्ही कधीच वेळ वाया घालवणार नाही. कधीच तुम्ही त्या वेळेविषयी नेहमी जागरूक असाल. तुम्हाला कळेल की मला कशा प्रकारे त्याचा वापर करायचा आहे. जीवनामध्ये आपण नेहमी अपेक्षा बाळगतो की मी तिथं जावं, मी तिथं जावं, आणि कुणाकडे जरी पाहून आपल्याला असं वाटतं की ते मला मिळायला हवं, किंवा त्या उंचीवरती मला जायला हवं, आणि ती प्रगती माझ्या जीवनामध्ये मला मिळायला हवी, किंवा त्या परमेश्वराने ज्या गोष्टी त्या माणसाला दिले ते मला परमेश्वराने द्यायला हवं. पण बऱ्याच वेळेस आपण या सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत असतो. देव या गोष्टीसाठी कारणीभूत नसतो, कारण देवाने त्याला आणि आपल्याला समान अधिकार, समान वेळ दिलेला असतो, पण त्याचा वापर त्याने योग्य केला आपण केलेला नाही, म्हणून तिथं आपण पोहोचलेलो नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल या ठिकाणी आपल्याला सांगते योबाच्या पुस्तकामध्ये की माझे दिवस साडीच्या धोट्याप्रमाणे काय जातात, साड्याच्या धोट्यापेक्षा त्वरित निघून जातात. कसे जातात? त्वरित निघून जातात, आणि ते निराशेने निघून जातात. म्हणजेच काय की ती कुणालाही थांबवता येत नाही. तुम्ही घड्याळ धरून बसला तरी घड्याळ तुमच्यासाठी थांबणार नाही. तुमचं घड्याळ बंद पडेल, पण काळ मात्र सतत चालू राहील. तुमच्या हातातल्या घड्याळांचं सेल संपलेलं आहे याचा अर्थ काळ थांबलेला आहे असा होत नाही. काळ सतत चालू आहे. तुम्ही बसून राहिला याचा अर्थ असा होत नाही की सगळे जग थांबलेलं आहे. तुम्ही बसून राहिलेलं, तुमची प्रगती थांबले, जग थांबलेलं नाही, जगाचं काम चालू आहे. प्रेज द लॉर्ड. बरीच लोक आपल्या स्वतःला थांबवतात आणि जग थांबेल त्यांच्या म्हणण्यानुसार, असं त्यांना असं वाटतं, पण तसं होत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? काळ तुमच्यासाठी थांबून राहण्यासाठी वाचा माझ्या बरोबर उत्पत्तीचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 5वा अध्याय. उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वा अध्याय. 21 ते 24 वाचणार आहोत. या लोकांनी काय केलं, वेळेचं नियोजन कसं केलं याच्याविषयी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. वाचा माझ्या, मी वाचतो तुमच्यासाठी 21 ते 24.
हनोक 65 वर्षाचा झाल्यावर त्यास मथुशेलह झाला. मथुशेलह झाल्यावर हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. हनोकाचे एकंदर आयुष्य 365 वर्ष झाले. हनोक देवाबरोबर चालला त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. हालेलुया. त्याच्यानंतर 29 वचन आहे, 27 ते 29. 27 पासून पुढे वाचलं ना. मथुशेलहाचे एकंदर आयुष्य 969 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या ठिकाणी एक हनोक नावाचा व्यक्ती आहे आणि एक मथुशेलह नावाचा व्यक्ती आहे. वेळेविषयी आपण शिकत असताना वेळेविषयी ही नेहमी गोष्ट बाजूवाल्याला सांगा की वेळ कधी खरेदी करता येत नाही. बाजूवाल्याला सांगा वेळ परत मिळवता येत नाही. खरी गोष्ट काही वेळ खरेदी करता येत नाही, वेळ परत मिळवता येत नाही. तुम्ही कितीतरी वेळा असा विचार केला असेल की माझ्या वर्षातले 10 वर्ष मी मागे जावं. मी माझ्या लाईफ मध्ये खूप वेळा विचार केला की मी 10 वर्ष मागे जावं. मला नेहमी असं वाटलं की मी 10 वर्ष मागे जावं. जे आज मला समजते ते 10 वर्षापूर्वी समजलं असतं तर मी इथं तुमच्या समोर नसतो. हालेलुया. परमेश्वराने मला एक वेगळ्या उंचीवरती नेलं, पण मला हे समजलं नाही 10 वर्षापूर्वी, किंवा मी हे समजून घेतलं नाही. देव मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता तरी मी समजून घेतलं नाही. ही माझी मिस्टेक आहे. तुमच्या जीवनात बऱ्याच वेळेस असा कदाचित कुणाला पश्चाताप झाला असेल तर निश्चित अर्थाने तुम्हाला समजलंय आता तरी, तर पुढची 10 वर्ष तुम्ही त्या कामासाठी वापरा. हालेलुया. बरीच लोक रिअलाइज होऊन सुद्धा आपल्या वेळेच्या बाबतीत सावध होत नाहीत. बरं लक्षात घ्या, बरीच लोक त्या वेळेविषयी निश्चित अर्थाने त्यांना असं सतत वाटत राहतं की मी योग्य दिशेने चाललेलो आहे, योग्य माझं नियोजन जे आहे माझं योग्य प्रकारे चाललं. पण आपल्याला सतत आणि सतत, जसं पौल म्हणाला आपल्या पत्रांच्या मध्ये की जसं मला आज कळतं तसं मला अगोदर कळलं नाही. मला आज ते रिअलाइज झालं, पण येणाऱ्या दिवसामध्ये अजून मला रिअलाइज होणार आहे किंवा अजून मला समजणार आहे. कारण मी आरशात पाहतो, मला स्पष्ट दिसतंय, अजून सुद्धा मला स्पष्ट दिसत नाही. बरीच लोक त्यांना त्यांचा चेहरा आरशामध्ये अजून सुद्धा स्पष्ट दिसलेला नाही, पण आरशात स्पष्ट पाहण्याची वेळ आलेली आहे. लक्षात घ्या. कारण आताच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये आपण जगत आहोत त्या काळामध्ये येशू कधी येईल, विश्वास करण्यासाठी मी सांगतोय, येशू कधी येईल हे माहित नाही. लक्षात घ्या. जसं आपण मरणाविषयी शिकत होतो, आपलं मरण कधी येईल आपल्याला माहित नाही. हालेलुया. जसं आपल्याला हे माहित नाही तसा येणाऱ्या 10 वर्षामध्ये कुठं जग गेलेलं असेल हे आपल्याला माहित नाही. 2 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये काय काय राजकारणामध्ये घडेल हे कोणीही विचार केला नव्हता, पण ह्या 2-3 वर्षामध्ये इतक्या घडामोडी घडल्या की तुम्हाला सुद्धा आता त्याचा वीट आला असेल. तुम्हाला सुद्धा असं वाटलं असेल अरे काय घडत आहे हे. पण बरीच गोष्टी ज्या आहेत ना, वेळ आपल्याला सांगत राहते की पुढे हे घडणार आहे, पुढे ह्या गोष्टी घडणार आहेत. पण आजच आपण नियोजन केलं पाहिजे, कारण काळ झपाट्यानं काय झालेलं आहे, बदलत चाललेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर काय काय घटना घडेल, तुमच्या जीवनामध्ये काय असेल आणि तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी घडतील, तुम्ही ज्यांना शिकवत आहात, तुम्ही ज्यांना लहानाचं मोठं करतात, ती लेकरं कशी निपसणार आहेत आणि काय काय करणार आहेत हे तुम्हाला काहीच माहिती नाही. हालेलुया. पण आज त्याचं नियोजन मात्र तुम्ही करू शकता चांगल्या प्रकारे. आज त्याच्या गोष्टीविषयी तुम्ही काळजी घेऊ शकताय, त्याचं योग्य वेळेचं नियोजन करून त्या गोष्टी कशा घडतील त्या गोष्टीविषयी तुम्ही प्रयत्न मात्र चांगल्या प्रकारे करू शकताय. आणि म्हणून वेळ खरेदी करता येत नाही, वेळ परत मिळवता येत नाही, आणि म्हणून वेळेविषयी तुम्ही नेहमी सावध असलं पाहिजे. हालेलुया. नेहमी सावध असलं पाहिजे. तुम्हाला नेहमी स्वतःला चिमटा करून सावध केलं पाहिजे की तू वेळ वाया घालवतेस, वेळ वाया घालवतेस, वेळ वाया घालवतेस. कारण बऱ्याच वेळेस आपण आत्मिक माणसं त्याच्यामध्ये एवढे गुंतून गेलेत, ह्या जगातले आत्मिक माणसं, बरं जगातले बरेच विश्वासणारे अशा जगातल्या इतक्या गोष्टीत गुरफडून गेले आणि यानं सर्वांना वेळ लावलेला. सगळ्यात मोठा सैतान आज जगात लोकांच्या जीवनातला काय आहे, मोबाईल. नरकाची खिडकी आहे. काय आहे ही? नरकाची खिडकी आहे. लक्षात घ्या, लक्षात ठेवा ही गोष्ट. बाजूला सांग, मोबाईल नरकाची खिडकी आहे. सत्य गोष्ट आहे. कारण सगळ्यात जास्त आज वेळ कोणाचा कशात जातो, लोकांचा स्टेटस बघण्यात जातो, मोबाईलवर बोलण्यात जातो आणि व्हिडिओ पाहण्यात जातो, त्याच्यानंतर व्हॉट्सअपवर चॅटिंग करण्यात जातो, त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरती जातो, फेसबुकवरती जातो आणि असं खूप काही इतकं आहे. सैतानाने इतके मार्ग उघडून ठेवले की त्या मार्गांना मार्ग कमी पडतील, पण तुमचा वेळ मात्र भरपूर 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 खर्च होत राहील. इतके मार्ग सैतान, पण आपण वेळेविषयी सावध व्हायला पाहिजे. आता वेळेचं योग्य नियोजन कसं करता येईल,
कारण या ठिकाणी एक माणूस आहे की ज्यानं आपल्या जीवनामध्ये योग्य नियोजन केले आणि एक दिवस नाही, 2 दिवस नाही, तर किती वर्ष तो देवाबरोबर चाललाय माहिती आहे? 300 वर्ष देवाबरोबर चालला. किती वर्ष? 300 वर्ष. आणि योग्य वेळेचं नियोजन करणाऱ्या माणसाला परमेश्वराने मरणाचा अनुभवच येऊ दिला. प्रेज द लॉर्ड. योग्य वेळेचं नियोजन त्यानं केलं. त्याच्या जीवनातले सुद्धा 65 वर्ष वाया गेले होते. त्याच्या जीवनातले सुद्धा 65 वर्ष काय गेले होते? वाया गेले होते. त्याला सुद्धा 65 वर्षानंतर हे रिअलाइज झालं की मी वेळ वाया घालवते. कारण 65 वर्षानंतर त्याला समजलं की माझ्या जीवनातल्या बऱ्याचशाच गोष्टी मी व्यर्थ घालवलेले आणि माझ्या जीवनात हे मी करायला नको होतं ते मी आजपर्यंत करत राहिले. 65व्या वर्षी मात्र त्याला रिअलाइज झालं, या गोष्टी त्याला समजल्या की मी आता इथून पुढं माझा वेळ देवाच्या चरणी लावणार आहे. हालेलुया. आणि तिथून पुढे 300 वर्ष तो देवावर चालला. हालेलुया. हनोक त्याचं नाव आहे. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की 65 वर्षापर्यंत त्याला हे समजलेलं नाही. कारण दिले हनोक हनोक 21 वचन. हनोक 65 वर्ष झाल्यावर त्याच काय झाला? मथुशेलह झाला. मथुशेलह जन्मेपर्यंत त्याला समजलेलं नव्हतं. मथुशेलह जन्मल्यानंतर मात्र तो सावध झाला. मथुशेलह जन्मल्यानंतर त्याला कळालं की अरे माझ्या जीवनातला वेळ फुकट गेला. आज तुम्हाला रिअलाइज झाला असेल तर आजच तुमच्या जीवनाविषयी वेळेविषयी सावध व्हा. आणि जर रिअलाइज झालं नाही तर पुढच्या 10 वर्षात तुम्ही जागे व्हा आणि असं म्हणाला अरे 10 वर्ष फुकट गेली. आणि कित्येक लोकांना तुम्ही ऐकलं काय ते म्हातारे झालेले आणि कित्येक लोक असे आहेत जे वयस्कर झाले. त्यांच्याजवळ तुम्ही जा, कधी तर वृद्धाश्रमामध्ये, कधी जा अशा म्हाताऱ्या अनुभवी लोकांच्या जवळ, कधी जा जे आजारी पडलेले आहेत आणि त्यांच्या जवळ जा आणि त्यांना विचारा की ते सांगतील तुम्हाला. आणि ते म्हणतील की दारू पिण्यात माझे 10 वर्ष वाया गेले. ते सांगतील तुम्हाला की माझ्या बायको बरोबर भांडण्यामध्ये माझे 10 वर्ष वाया गेले. माझं अख्खं आयुष्य बायको बरोबर भांडण्यात गेले. मग ते सांगतील तुम्हाला की सिगरेट ओढण्यामध्ये माझे 15 वर्ष वाया गेले. अनुभवी लोकांजवळ जा, ज्यांचे वाया गेलेत म्हणजे बिछाण्यात पडलेले आहेत ना, दवाखान्यात तुम्ही गेला ना कधी तर, किंवा वृद्धाश्रमात कधी गेला, किंवा अशा वृद्ध झालेल्या माणसांजवळ तुम्ही गेला की ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सगळं केलेलं आहे आणि त्यांच्या जीवनात तुम्ही समोर त्यांना विचारा त्यांचे अनुभव. ते तुम्हाला सांगतील की माझ्या जीवनामध्ये इतका काळ मी वाया घालवला, इतका काळ मी गप्पा मारण्यामध्ये घालवला, इतका काळ मी टीव्ही बघण्यात घालवला, इतका काळ मी माझ्या जीवनामध्ये व्यर्थ बडबड करण्यामध्ये घालवला, इतका काळ मी पार्ट्या करण्यामध्ये घालवला, इतका काळ मी मित्रांसोबत विनाकारण फिरण्यामध्ये घालवला, इतका काळ मी विनाकारण दुसऱ्याशी वैर बाळगण्यामध्ये घालवला, इतका काळ मी शेजाऱ्याचा कशा प्रकारे त्याला खाली नमवायचं ह्याच्यामध्ये घालवला. आणि हा सगळा वेळ वाया गेलेला असतो. याच्यातलं काळी मात्र काहीही बेनिफिट आयुष्याच्या शेवटी कळतं की याचं बेनिफिट शून्य आहे, शून्य बेनिफिट. आणि मनुष्याच्या जीवनातला जवळपास 70 ते 80% वेळ त्याच्या बेनिफिट म्हणजे त्याच्या जीवनातल्या कुठल्याही प्रकारे त्याला बेनिफिट मिळत नाही. त्याचं त्या वेळेचं जे अपव्यय केलं ना त्याचा काहीही फायदा मिळत नाही. कारण त्याच्यातला थोडासाच वेळ त्यानं कामासाठी खर्च केलेला असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 24 तासाचं नियोजन आपण कसं करतो सांगा बरं? 24 तासात किती तास आपण काम करतो? 24 तासातले 8 तास आपण काम करतो. किती तास काम करतो आपण? 8 तास. कमीत कमी 8 तास आपण झोप घेतो. किती तास झोप घेतो आपण? 8 तास झोप घेतो. त्याच्यानंतर मोबाईल मध्ये किती तास घालवतो? 4 तास. कमीत कमी 4-5 तास. नियोजन माहिती तुम्हाला 8 आणि 8 16 झाले आणि 5 किती झाले? 16 आणि 5 21 राहिले किती? स्वच्छता करण्यामध्ये, आंघोळ करण्यामध्ये, साफसफाई, घरातलं काम, इतर अशा गोष्टी आहेत. त्याला किती तास उरले? 3 तास. संपला, वेळ संपला. 24 तास संपले. प्रेज द लॉर्ड. बरीच लोक असं नियोजन करत नाही. काहींचा काळ झोपण्यामध्ये जात आहे जास्त, काहींचं जास्त मोबाईल मध्ये 4-5 तास जाण्याच्या ऐवजी 8 ते 10 तास जात आहे. काहींचं कामामध्ये जवळपास 16 तास जात आहे. काहींचा आत्मिक गोष्टीसाठी कुठल्याही प्रकारे वेळ माणसांच्याकडे राहिलेला नाही. आठवड्यातला मुश्किल अगदी मुश्किल किंवा कटाकटी कसं तरी आठवड्यातले 2-3 तास निघतात आणि या ठिकाणी बसा. ते सुद्धा संदेश जरा थोडासा लांबला की घड्याळाकडे लक्ष जातं. अरे कधी संपते कोण असतो, कधी संपते कोण असतो. आज जास्त लांबलेलं आहे, आज जास्तच आहे. आणि मग जरा आपण ते 1:30 वाजता सोडतात तर मग आपण 11:30 जाऊ. प्रेज द लॉर्ड. माणसं काय ठरवतात? आपण 11:30 जाऊ म्हणजे आपले 2 तास बरोबर जातात. नियोजन माणसं आत्मिक गोष्टीच्या बाबतीत असं नियोजन करतात की आपण 11:30 जाऊया. ते किती का वाजता चालू करणार आपल्याला काय फरक पडतो? आपण 11 जाऊ म्हणजे आपल्याला 1 बरोबर घरी येता येईल.
बरोबर लोकांचं नियोजन आत्मिक गोष्टींच्या बाबतीत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला घड्याच्या तालावरती नियोजन करावं लागेल. आणि जर तुम्ही करणार नसाल तर हनोका सारखं तुमच्या जीवनामध्ये 65 वर्ष वाया गेली त्या जीवनामध्ये, पण 300 वर्ष मात्र तो देवाबरोबर चालला. बरीच लोक बायबलमध्ये आहेत की जे देवाबरोबर चालण्यासाठी या ठिकाणी काम करतायत. माझा वाच्याबरोबर उपदेशकाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 1 ते 6 वचन, वेळेचं नियोजन कसं करता येईल याच्याविषयी या ठिकाणी लिहिले. उपदेशक त्याचा 6वा अध्याय 1 ते 5. मिळालं मला वाचा बरं. मी पुस्तकावर एक अनिष्ट पाहिले, ते मनुष्यावर मोठ्या बोजासारखे असते. ते हे कोणा मनुष्यास देव धनसंपत्ती व प्रतिष्ठा ही एवढी देतो की त्याला सगळे काही मनसोक्त मिळते, काही कमी पडत नाही, तर देव त्याला ते भोगू देत नाही, ते परकाच भोगतो. हेही व्यर्थ व एक मोठी विकृतीच होय. कोणा मनुष्यास 100 मुले झाली व तो बहुत वर्ष जगला, त्याच्या आयुष्याची वर्ष संख्या मोठी असली तरी त्याचा जीव सुखप्राप्तीने समाधान पावला नाही, त्याचे उत्तर कार्य झाले नाही, तर अशा मनुष्यापेक्षा मूत्रपिंड पुरवला असे मी म्हणतो. कारण तो शून्यावस्थेत येतो व अंधकारात नाहीसा होतो, त्याचे नाव अंधकाराने व्याप्त राहते. त्याप्रमाणे सूर्य त्याला दिसला नाही की कळला नाही, म्हणून ह्याला त्या दुसऱ्या मनुष्यापेक्षा अधिक शांती प्राप्त होते. हजारांच्या दुप्पट वर्षे जगूनही त्याने काही सुख भोगले नाही, तर त्यात काय अर्थ? सर्व एकाच स्थानी जातात ना. हालेलुया. आता या ठिकाणी आयुष्याची क्षणभंगुरता आणि तुलना कशाची केली माहिती? 1000 वर्ष जगणाऱ्या माणसाची तुलना कोणाची केली? एका न जन्मलेल्या बाळाविषयी केलेली, म्हणजे बाळासोबत केलेले. आणि ही तुलना या गोष्टीला दर्शवते की तो या जगामध्ये आला सुद्धा नाही तरी सुद्धा त्याने शांती पावला. हालेलुया. म्हणजे त्याची तुलना करत असताना देव या गोष्टी आपल्याला हे समजावून सांगत आहे की आपल्या जीवनामध्ये शांती, आनंद, समाधान, सुख, देवाबरोबर राहणे, वेगवेगळ्या प्रकारे देवासोबत वेळ घालवणे, या सगळ्या गोष्टीला जास्त महत्व आहे. कारण आपली धामधूम आणि आपल्या जीवनात असलेल्या व्यर्थ गोष्टी, या सगळ्या गोष्टी 1000 वर्ष करून सुद्धा त्याचा काळी मात्र आपल्याला फायदा होणार नाही. आपण शांतीमध्ये जगू शकणार नाही. पण समजा जर आपण देवासोबत वेळ घालवत आहोत, देवासोबत आपलं आत्मिक ज्या उद्देशासाठी परमेश्वराने ह्या जगामध्ये तुम्हाला मला पाठवले, त्या उद्देशाला जर आपण लक्षामध्ये ठेवलं तर आपलं आयुष्य किती का असेल ना, मग आपलं आयुष्य कदाचित 50 असेल, 40 असेल, कदाचित 30 वर्षच आपलं आयुष्य असेल, कदाचित तुमचं आयुष्य 100 वर्ष असेल, 70 वर्ष असेल, कितीही वर्ष असेल, पण जितकं पण तुम्ही जगा, तुम्हाला त्या वेळेचा अपव्यय केल्याचा किंवा ती वेळ वाया घालवण्याचा पश्चाताप कसा होणार? हालेलुया. तुम्हाला नेहमी, आवाज थोडंच कमी करा, नेहमी तुम्हाला या गोष्टीविषयी सावध राहावं लागेल की माझा वेळ माझ्या उद्देशासाठी जात आहे का. वेळेच्या नियोजनामध्ये ही गोष्ट कॅल्क्युलेट करणं, पहिली गोष्ट म्हणजे काय करणं? कॅल्क्युलेट करणं की कशासाठी मी खर्च करत आहे, कशासाठी मी खर्च करत. जर तुम्ही कॅल्क्युलेट नाही केलं तर तुमचा वेळ कधी तुम्ही त्या वेळेचा अपव्यय कराल किंवा कधी त्याचं नुकसान कराल हे तुम्हाला सुद्धा लक्षात येणार नाही. आणि म्हणून कॅल्क्युलेट करायला शिका की झोपेसाठी तुम्ही किती खर्च करत आहात, कामासाठी किती खर्च करत आहात, आत्मिक गोष्टीसाठी किती खर्च करत आहात, चर्चच्या कामासाठी किती खर्च करत आहात, देवाच्या सेवेसाठी किती खर्च करत आहात, कुटुंबासाठी तुम्ही किती वेळ देत आहात, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुख आणि आनंदासाठी किती वेळ देत आहात. बरीच लोक हे कॅल्क्युलेशन करत नाही, कॅल्क्युलेशन करत नाही. ते झोपले म्हणजे ना, रात्री 10ला झोपले की दुसऱ्या दिवशी 12ला झोपतात. कॅल्क्युलेशनच नाही त्यांच्या जीवनात, काहीच कॅल्क्युलेशन नाही. का? कारण ते मोबाईल पाहत बसले की ती फेसबुकवर 4-4 तास बसतो. म्हणजे कॅल्क्युलेशन नाही. 4 तासांनी त्यांना बायको जाग करते, उठा आता बाद झालं, मग ते जागे होतात. 4 तास झाले का? अरे इतके कसं कमी झाले? म्हणजे त्यांना कॅल्क्युलेशन अजिबात त्यांच्या जीवनामध्ये. काही जण टीव्ही पाहत बसले की ते रिमोट अगदी बदलत राहतात. त्यांना एक पिक्चर संपला, दुसरा संपतो, तिसरा संपतो, त्याला कळतच नाही की ते 5-6 तास टीव्ही समोर बसले. कॅल्क्युलेशन अजिबात त्यांचं नाही. मोबाईलवर तास-तासभर बोलत राहतात आणि त्यांना अजिबातच त्याचं भान नाहीये की मी 1 तासभर मोबाईल गरम झालेला आहे, हा चटका बघायला लागला मोबाईल, इतकं मोबाईल. काहीही कॅल्क्युलेट नाही, वेळेचं काहीही नियोजन त्यांच्याजवळ नाही. त्यांना ही गोष्ट कळतच नाही की वेळीच मोबाईल बंद करायला पाहिजे, वेळीच बोलणं बंद करायला पाहिजे, वेळीच
झोपेतून उठायला पाहिजे, ही गोष्ट त्याला माहित नाही. वेळीच टीव्हीचा रिमोट बंद केला पाहिजे, टीव्ही बंद केली पाहिजे. वेळीच गप्पा मारायचं. त्यांना ठाऊकच नसतं रस्त्यात अगदी गाडी आडवी लावून कोणाला येणार जाणार कशी काय जाणार आपल्याला काय फरक पडतो असं म्हणून रस्त्यात आडवी लावून माणसं 4-4 तास बोलत थांबतात. किती वेळेस या रस्त्याला मी पाहिलं. कदाचित त्याच्यापैकी तुम्ही जर असाल तर निश्चित अर्थाने तुम्हाला तुमचा वेळ वाया जात आहे ह्या गोष्टी रिअलाइज करा. कारण बरीच लोक रस्त्यातल्या गप्पांच्या मध्ये तासभर गप्पा मारतात. काय बोलतात काय माहिती नाही, पण बोलतात मात्र आत्मिक माणसं सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. आणि त्या सगळ्या बडबडीचा परिणाम काय असतो? शून्य. काहीच परिणाम नसतो. सर्वात शेवटी ती ह्याच्यापर्यंत, कारण 3ऱ्या-4थ्या माणसाविषयी चर्चा झालेली असते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या विषयी चर्चा चालली असते. येणाऱ्या जाणारी माणसं कशी गाडी चालवतात त्यांच्याविषयी चर्चा चालली असते. आणि असं खूप काही राजकारणाविषयी चर्चा चालली असते. कोण कुठं शपथ घेतली, काय झालं, कुठं काय, कोण क्रिकेट विषयी चर्चा असते आणि बऱ्याच गोष्टीविषयी चर्चा असते. आणि कुठली टीम निवडेल, मुंबई आणि बरंच काय काय टीम मला माहिती नाही, पण या सगळ्या टीम IPLच्या काळामध्ये तर लोक अगदी सगळं जीवन खाऊन सगळं घरदार ते IPL बघायला बसायचं. बक्षीस मिळणाऱ्याला मिळतं, श्रीमंत होणारा होतो, गाडी मिळणाऱ्याला मिळते, गोल्डन बॉल किंवा अजून ते काही गोल्डन बॅट वगैरे काय असं हे सगळं मिळणाऱ्याला मिळतं. ह्या बघणाऱ्याला गाडी मात्र काय मिळत नाही. आणि रात्री डोळे चोळत तो झोपून जातो. का रात्री IPL बघत बसलो होतो, सकाळी उठायला वेळ नाही. कॅल्क्युलेशन काहीच कॅल्क्युलेशन करायची. कॅल्क्युलेशन जर करणार नाही तर तुमचा वेळ कसा वाया जाईल हे समजणार नाही. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचं नियोजन असायलाच पाहिजे. वेळेचं नियोजन असायला पाहिजे. कारण 10 वर्षानंतर तुम्ही असं म्हणायला नको की माझा वेळ माझ्या आयुष्यातला टीव्ही बघण्यात जास्त गेला, माझ्या आयुष्यातले वेळ जास्त गप्पा मारण्यात जास्त गेला, मी इकडे तिकडे गेलो, बघा 2 दिवस माझ्या वाया गेले. बरीच लोक या गोष्टींच्या मध्ये इतका वेळ वाया घालवत आहेत, इतका वेळ वाया घालवत आहेत की त्यांचं कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कॅल्क्युलेशन बरोबर तुम्ही तुमच्या उद्देशांसाठी वेळ खर्च केला पाहिजे. कशासाठी खर्च केला पाहिजे? उद्देश. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी उद्देश पाहिजे. येशू ख्रिस्ताकडे उद्देश होता. काय उद्देश होता? माझा मानव. योहानाचा शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 4थं वचन. योहानाचं शुभवर्तमान याचं 9वा अध्याय आणि 4थं वचन वाचा. काय लिहिले त्या ठिकाणी? ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे. रात्र येणार आहे तिच्यात कुणालाही काम करता येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त की ज्याने मला पाठवले त्याची कामं दिवस आहे तोपर्यंत केली पाहिजेत. रात्र येणार आहे तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताकडे किती आयुष्य होतं? 33.5 वर्ष आयुष्य होतं. किती वर्ष आयुष्य होतं? 33.5 वर्ष. आणि त्याच्यातली सेवेमध्ये किती वर्ष घालवली त्यांनी? फक्त 3.5 वर्ष. आणि 30 वर्ष कुठे गेली? त्याच्या घरामध्ये गेली. घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यामध्ये त्याची वर्ष गेली. पण त्या काळामध्ये तो आत्मिक गोष्टीमध्ये कमी होता का? नाही. आत्मिक गोष्टींच्या मध्ये त्याचं देवाबरोबर प्रार्थना चालू होती, देवाबरोबर आत्मिक जीवन चालू होतं, देवाचे आज्ञा पालन चालू होतं, देवाबरोबर संभाषण चालू होतं, आणि त्याच्यानंतर देवाच्या वचनावर मनन चालू होतं, आणि सगळ्या गोष्टी चालू होत्या. ते सगळं काही बंद असलेलं नव्हतं. कारण त्याच्यानंतर 30 वर्षानंतर म्हणजे बाप्तिस्मा घेतल्या ज्यावेळेस कबुतराच्या रूपाने पवित्र आत्मा येशू ख्रिस्तावर उतरला, त्याच वेळेस त्या ठिकाणी देवाची वाणी झाली. त्या वाणीमध्ये असं म्हटलेलं आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याच्याविषयी मी संतुष्ट आहे. हालेलुया. आत्मिक नसलेल्या माणसावर देव संतुष्ट नसतो कधी. आत्मिक जो आहे, आत्मिकतेमध्ये वेळ घालवत आहे, देवासोबत ज्याचं रिलेशन आहे, त्याच व्यक्तीवरती देव संतुष्ट आहे. हालेलुया. म्हणजेच काय, 30 वर्ष सुद्धा त्याने वाया घालवलेली नव्हती. 33.5 वर्षामध्ये त्यानं असं काही काम केलं की संपूर्ण जगातले लाखो करोडो लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. हालेलुया. त्याच्या वेळेचा त्यांनी योग्य उपयोग केला. 3.5 वर्षामध्ये त्यानं संपूर्ण गॅलिली असेल, शमरोन असेल, त्याच्यानंतर यरुशलेम असेल, सगळा प्रांत जो ज्याला आपण म्हणतो ना वेगवेगळ्या भागामध्ये ज्याला जाणं होतं, त्या सगळ्या प्रांतामध्ये त्यानं पायी प्रवास केलेला आहे, नावेतून प्रवास केलेला आहे. हालेलुया. आणि या सगळ्या प्रवासामध्ये तो इतका थकलेला असायचा. कोणीतरी देवाच्या सेवकाने एका असं म्हटलेलं आहे की जर येशू ख्रिस्त रेल्वे स्टेशनवर, आपण समजून चालू की येशू ख्रिस्त रेल्वे स्टेशनवर रेल्वेची वाट पाहत बसलेला आहे, आणि रेल्वे इतका थकलेला असायचा येशू की रेल्वे येईल, रेल्वे निघून जाईल, तरी येशूला झोप लागेल आणि त्याला समजणार नाही रेल्वे कधी आली आणि कधी गेली. म्हणजे इतका तो थकलेला असायचा, पण तरी पण थांबणार नाही. हालेलुया. येशू ख्रिस्ताने आपल्या वेळेचा सदुपयोग केला.
त्याला माहिती होतं की माझा उद्देश काय आहे, जगामध्ये मी कशा उद्देशाने आलेलो आहे. मला क्रूसावरती प्राण द्यायचा आहे, मला या लोकांसाठी आपलं जीवन अर्पण करायचं आहे. त्या उद्देशापासून त्याला फिरवण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला. शास्त्री पुरुषांनी प्रयत्न केला, त्याच्या शिष्यांनी प्रयत्न केला, जगातल्या लोकांनी प्रयत्न केला, गर्दीने प्रयत्न केला, पण त्याचा उद्देश तो कधी विसरला नाही. हालेलुया. त्यानं त्या उद्देशाला नेहमी लक्षात ठेवलं. चमत्कार झाले त्याच्याद्वारे, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवासामध्ये तो गेला. बऱ्याच ठाऊक आहे तुमचा उद्देश. का टीव्ही बघताना उद्देश विसरला तुमचा, गप्पा मारताना उद्देश विसरला, तुम्ही फोनवर बोलताना उद्देश विसरला, इंस्टाग्रामनी तुमचा उद्देश हिरावून घेतलाय, फेसबुकनी उद्देश काय घेतलाय, हिरावून घेतलाय, व्हॉट्सअपनी उद्देश काय घेतलाय, हिरावून घेतलाय, मित्रांनी उद्देश काय घेतलाय, हिरावून घेतलाय. आपल्या जीवनातल्या जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदारीने उद्देश काय घेतलाय, हिरावून घेतलाय. मला बायको आहे, मला मुलं आहेत, माझे कुटुंब आहे, मला पैसा कमवायचा आहे, बँक बॅलन्स सांभाळायचा आहे, इन्शुरन्स पॉलिसी काढायची आहे, आणि त्याच्यानंतर मला बंगला खरेदी करायचा आहे, मला गाडी घ्यायची आहे, आणि ही गाडी नाही तर दुसरी अजून घ्यायची आहे, अजून माझ्याकडे 2 आहेत तर अजून 4 करायचे आहेत, आणि त्याच्यानंतर 1 घर आहे तर दुसरं घर अजून बांधायचं आहे, अजून या ठिकाणी शेती विकत घ्यायची आहे, आणि 1 बायको आहे दुसरी बायको करायची आहे. बरंच काय काय आहे, उद्देश आहेत माझ्याजवळ. हे सगळ्या जबाबदारी आहे. पण तुम्हाला माहिती आहे या सगळ्यासाठी आपण नाही पृथ्वीवर, या सगळ्यासाठी तुम्ही पृथ्वीवर आहात. हे सगळं तर जीवनाला लागलेलं आहे ना. या सगळ्या व्यतिरिक्त देवाने तुमच्या आणि माझ्या प्रत्येकासाठी एक उद्देश ठेवला. हालेलुया. त्या उद्देशासाठी तुम्ही वेळ खर्च केला पाहिजे. हालेलुया. तुमच्या जीवनाचा उद्देश तुम्हाला, कारण कोणाला माहितीच नाही की मी कशासाठी आलो, माहितीच नाहीये. ते अजून ह्याच गोष्टीसाठी प्रार्थना करतात की प्रभू मला तू हे दिलं नाही, हे दिलं नाही, हे दिलं नाही, माझं बघ हे 1-2 तोळ्याचं आहे, हे 4 तोळ्याचं कधी होणार, हाच प्रश्न आहे प्रभू समोर अजून. कपडे आता साड्या जुन्या झालेल्या आहेत प्रभू, आता ह्या साड्या अजून सुद्धा ह्यात वाढ झाली पाहिजे, ह्यात काहीतरी वाढ होते प्रभू. हेच प्रार्थना आहे लोकांची. एक पॉलिसीच प्रभू, एकच पॉलिसी आहे. मी जर कदाचित कधी गचकलोच तर मग माझ्या कुटुंबाचं काय होणार, 2 लाख कुठं पुरणार आहे, एक 10 लाखाची पॉलिसी असू दे माझ्यावर. हेच प्रयत्न आहे. ह्या उद्देशासाठी नाही आपण पृथ्वीवर. हालेलुया. तुम्ही ह्या जगातून निघून जा, कधीही जा, आणि ज्यावेळेस पण पाठीमागण्याची काळजी परमेश्वर घेणार आहे, जर देवाच्या उद्देशात तुम्ही जाणार. हालेलुया. त्यांची पाठीमागण्याची काळजी करू नका. जर परमेश्वराने तुम्हाला जोपर्यंत ह्या जगामध्ये ठेवले तो उद्देश जर तुम्ही सफल केला, येशू ख्रिस्ताने उद्देश सफल केला, योग्य वेळेस येशू ख्रिस्त या जगातून एक्झिट झाला, जगातून या निघून गेला, आणि आज तागायत लोक, करोडो माणसं त्याच्यावर वचनावर विश्वास ठेवत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत काम परमेश्वर करत आहे. हालेलुया. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे त्याच्याजवळ आयुष्य खूप थोडं होतं, पण जगला मात्र तो देवासोबत. हालेलुया. तुमच्याजवळ किती आयुष्य हे महत्वाचं नाही, तुम्ही देवासोबत किती जगताय, तुमचा वेळ किती आहे महत्वाचं नाही, पण त्या वेळेचा योग्य उपयोग कसा करता हे जास्त महत्वाचं आहे. एक तर कॅल्क्युलेट करा, उद्देशासाठी जगायला सुरुवात करा, कारण तुम्ही जास्त जगण्याची अपेक्षा बाळगत असाल आणि काहीच करत नाहीये तर तुमच्या वेळेचा काहीच उपयोग नाही. हालेलुया. बरीच लोक जास्त जगण्याची अपेक्षा बाळगतात, देवाकडून जितकं जास्त प्राप्त करतात ना तितका जास्त हिशोब घेतला जाईल. हालेलुया. तुम्हाला असं वाटतं का की दीर्घायुष्य पाहिजे, तर दीर्घायुष्याचा हिशोब पण आहे. हालेलुया. असं उगीच समजू नका की अजून प्रभूची 10 वर्ष, अजून थोडंसं 10 वर्ष दे, मी पश्चाताप करेन, मी सगळं करेन, मी आत्मिक जीवन जगेन, आणि ह्या 10 वर्षात बघ मी आतापर्यंत जे केलं ते करून दाखवतो. परमेश्वर या अगोदरच्या 30 वर्षाचा हिशोब विचारणारच आहे, पण पुढच्या पण 10 वर्षाचा हिशोब विचारेल. हालेलुया. बायबलमध्ये एक माणूस होता की त्यानं असं देवाकडून आयुष्य मागून घेतलं आणि 15 वर्ष आयुष्य वाढवून दिलं माझं देवानं. किती वर्ष आयुष्य वाढवलं? 15 वर्ष आयुष्य वाढवलं. इतके वर्ष वाढवून देत नाही पण देवाने त्याला वाढवून दिलं. हे खूप मोठा ग्रेस आहे, कृपा आहे ही देवाची. पण त्या 15 वर्षामध्ये त्यांनी जे करायला नको होते ते सगळं केलं. जे पण करायला नको होतं त्या सगळ्या गोष्टी त्यानं करून बसलं 15 वर्षांची. नंतर त्याच्या नंतरच्या लोकांना त्या कामाचा खूप मोठा पश्चाताप झाला की याची 15 वर्ष का वाढवली. तुम्ही आयुष्य वाढवून मागताय का? आनंदाची गोष्ट आहे. देव वाढवून द्यायला तयार आहे. तुम्ही वेळ वाढवून मागताय का? हो, वाढवून द्यायला परमेश्वर तयार आहे, पण वेळ वापरणार कसा हे जास्त महत्वाचं आहे. हालेलुया. तुम्ही मागताय परमेश्वराकडून, पण ते वापरणार कसं या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही लक्षात घेतल्याच पाहिजे. योग्य नियोजन केलं पाहिजे, दुसरी गोष्ट कॅल्क्युलेट केलं पाहिजे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उद्देशांसाठी खर्च केलं पाहिजे. येशूनी आपल्या उद्देशासाठी खर्च केलं. अजून एक मनुष्य आहे ज्याने उद्देशासाठी खर्च केलं. नेहमीचं पुस्तक याचा 5वा अध्याय 19वे वचन. नेहम्या याचा 5वा अध्याय 19. हे माझ्या देवा, जे काही मी या देशाच्या लोकांसाठी केले त्याचे स्मरण करून माझे बरे कर.
हा या ठिकाणी काय लिहिलंय की हे देवा माझ्या 5वा अध्याय 19 वचन वाचलं. हे माझ्या देवा जे काही मी ह्या देशाच्या लोकांसाठी केले त्यांचे स्मरण करून तू माझे बरे कर. कारण तुम्ही जर 14व्या वचनापासून वाचलं तर 19व्या पर्यंत त्यानं काय काय केलेलं ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यानं त्या नेहेम्या जो आहे तो यरुशलेममध्ये आला आणि यरुशलेमचे कोट जे पडलेले होते ते कोट त्यानं बांधून काढले आणि त्याच्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा भाग जो त्याच्या जीवनासाठी परमेश्वराने जो उद्देश ठेवला होता त्या उद्देशासाठी त्याने खर्च केले. तो राजाच्या दरबारामध्ये पॅलेस बरदार होता आणि राजाला प्याला भरून देणारा तो व्यक्ती होता. पण राजाकडून त्यानं रजा काढली. कशासाठी रजा काढली माहिती आहे? त्यानं स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी नाही काढली आणि त्याच्यानंतर स्वतःला संपत्ती साठवायची होती, कुटुंबासाठी काय करायचं होतं यासाठी त्याने रजा काढली नाही, तर यरुशलेमेचा कोट बांधायचा होता त्यासाठी त्यानं हालेलुया. आणि रजा काढून तू कुठे गेला? यरुशलेमला गेला. त्या ठिकाणी लोकांना जमा केलं. लोकांना त्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये एक हातात तलवार दुसऱ्या हातात बीट अशा प्रकारची परिस्थितीमध्ये कितीतरी विरोध होता. अशा परिस्थितीत त्यानं यरुशलेमचा कोट बांधून काढला आणि याच्या पुढे नेहेम्याला जातो. हालेलुया. आणि नेहेम्यानं त्याला त्याच्या जीवनामध्ये ज्या उद्देशासाठी परमेश्वराने ठेवलं होतं तो उद्देश पूर्ण केला. हालेलुया. आपला वेळ कुठं खर्च होत आहे या गोष्टीविषयी विचार करा. आपल्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाला परमेश्वराने काय उद्देश दिलेला आहे? काहीतरी या जीवनामध्ये जगत असताना देवाने तुम्हाला काहीतरी उद्देशासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही ज्या घरात आहात, तुम्ही ज्या कॉलनीत राहता, तुम्ही त्या ज्या लोकांच्या मध्ये राहता, ज्या कुटुंबासाठी परमेश्वराच्या कुटुंबात तुम्ही राहता त्या लोकांसाठी परमेश्वराने तुम्हाला ठेवले. तुम्ही त्या लोकांसाठी उपयोगात येत आहे का? आपला वेळ त्यांच्याविषयी कुरकुर करण्यामध्ये, त्यांना दोष देण्यामध्ये आणि त्यांना नावं ठेवण्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारे बरीच लोक नावं ठेवणं सोपं असतं खूप आणि नावं ठेवू शकतो आपण बऱ्याच लोकांना आणि तक्रार करायला काय पैसे पडत नाही, नावं ठेवायला काय पैसे पडत नाहीत, गप्पा मारायला काय पैसे लागत नाहीत आणि एनर्जी खर्च होत नाही आणि तो मनाला आनंद देणारी गोष्ट असते. आपल्याला असं वाटतं मी किती चांगल्या प्रकारे गप्पा मारल्या, पण या सगळ्या गप्पांचा जो उद्देश असतो किंवा ज्या गप्पांमधून जे निर्माण होणार असतं ते मात्र शून्य असतं. काहीही त्याच्यातून जर झालंच तर वाईटच निर्माण होतं, चांगलं काही निर्माण होतं. पण बरीच लोक उद्देश विसरतात आणि व्यर्थ गोष्टींच्या मागे लागले आणि वेळ आपला व्यर्थ ठिकाणी घालवते. आज तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये रिअलाइज झालं पाहिजे की माझ्या जीवनात मी व्यर्थ कामांसाठी जास्त वेळ घालवलाय. जर घालवला असेल आतापर्यंत तर आज ही वेळ आहे की आपण पश्चाताप करूया, देवाजवळ जाऊया, देवाला म्हणूया की प्रभूजी माझ्या आयुष्यातले 5 वर्ष फुकट गेले, मला क्षमा कर. माझ्या जीवनातला हे वेळ मी गप्पा मारण्यात खूप घालवलंय, प्रभू मला क्षमा कर. मी आता तिथे वेळ घालवणार नाही. मी टीव्ही खूप बघितली प्रभूजी, मी बंद करतो टीव्ही बघ. मी प्रभूजी मोबाईल मध्ये मी फेसबुकचा अकाउंट त्या अकाउंट मध्ये खूप वेळ घालवला, ते फेसबुकच्या अकाउंट मधून बाहेर काढणार, इंस्टाग्राम मधून बाहेर काढ, व्हॉट्सअप मधून मला बाहेर काढ. मी वेगळ्या प्रकारचं चॅटिंग करून दमलोय प्रभूजी, मला हे बंद करायचं आहे, मला तुझ्या चरणावर बसायचं. हालेलुया. अनोखाने 300 वर्ष देवावर घालवले. मथुशेलहाविषयी असं लिहिलंय की मथुशेलह किती 969 वर्ष जगला, इतके वर्ष जगला. हनोक मात्र 365 वर्ष जगला आणि मरणाचा अनुभव न येता स्वर्गामध्ये परमेश्वराजवळ आला. हालेलुया. मथुशेलह या ठिकाणी 969 वर्ष जगला. इतकी वर्ष जगून सुद्धा त्याच्या जीवनाविषयी काहीही त्याची विशेषता नाही. तो देवाबरोबर चालला नाही, देवाच्या गोष्टी पण त्याला परमेश्वराने इतकं मोठं आयुष्य दिलं पण त्याचा काडी मात्र उपयोग झाला नाही. का सगळा उपयोग जो आहे, जीवनाचा उद्देश जो आहे तो शून्य होता. हालेलुया. तुमच्या जीवनाचा असा असू की तुमचा जो वेळ भरपूर दिला होता देवाने पण त्याचा उपयोग मात्र तुम्ही शून्य केला, त्याचा उपयोग मात्र तुम्ही व्यर्थ घालवला. अशा प्रकारे असू नये. बऱ्याच लोकांना मी ओळखतो की ज्यांच्या जीवनामध्ये इतका वेळ त्यांनी फुकट घालवलाय, त्यांना त्या गोष्टीचं अजिबात दुःख सुद्धा नाही. लक्षात घ्या, त्यांना उलट त्याचा अभिमान आहे. तुमच्या जीवनाविषयी, तुमच्या जीवनात या गोष्टीविषयी रिअलाइज झालंच पाहिजे तुम्हाला की जेव्हा देवाने जे तुम्हाला वेळ दिला होता त्या वेळेचा तुम्ही काय उपयोग केला, कशा प्रकारे घालवतो तुम्ही. आणि जर रिअलाइज झालं नाही तर तुम्हाला नेहम्यासारखा अभिमान बाळगता येणार नाही. कारण देवानं त्याला काय म्हणाला, देवा तू ज्या लोकांसाठी जे काम परमेश्वराने तुम्हाला दिलं होतं त्याचं स्मरण तू कर, कारण मी ते काम केलं. हालेलुया. पौल आपल्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणी काय म्हणाला माहिती आहे, माझी धाव मी संपवली, माझा विश्वास मी काय केला, राखलेला आहे. हे तो का म्हणला माहिती आहे आयुष्याच्या शेवटी, कारण त्याच्या जीवनामध्ये जे योग्य आहे, जे देवानं ज्या उद्देशासाठी त्याला देवाने ठेवलं होतं तो उद्देश त्याने पूर्ण केला. हालेलुया. तुम्ही धाडसानं म्हणू शकता का आज
की माझी धाव मी संपवली, Yes. माझा विश्वास मी राखलेला आहे. Hallelujah. जीवनातल्या कोणत्या वेळेविषयी तुम्हाला पश्चाताप होत असेल तर हे उत्तर तुमचं नसेल लक्षात घ्या. Correct. हे शब्द तुम्ही देवासमोर बोलू शकत नाही. Yes. जर देवासमोर हे बोलण्याचं धाडस तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही वेळ नाही वाया घालवली. Yes. हालेलुया. तुम्ही वेळ तुमचा योग्य ठिकाणी खर्च केलेला आहे, योग्य कामामध्ये खर्च केलेला आहे. निश्चित बरेच लोक हे उत्तर देऊ शकत नाही, देवासमोर धाडसाने हे बोलू शकत नाही. का बोलू शकत नाही? कारण त्यांच्या जीवनातल्या काहीतरी गोष्टी अशा आहेत की त्यामध्ये त्यांनी व्यर्थ वाया घालवले. त्यांना त्या गोष्टीविषयी पश्चाताप त्यांच्या जीवनामध्ये करणं आवश्यकच आहे. आणि लक्षात घ्या, पौलासारखं जर तुम्ही म्हणू शकला तर निश्चित अर्थाने तुम्ही योग्य ठिकाणी खर्च केलेला Yes. वेळ. आणि निश्चित असंच सगळ्यांनी सगळे विश्वासाने म्हटलं पाहिजे. आणि जर असं म्हणणार नसतील तर पश्चातापाची गरज आहे. आणि म्हणून नेहम्यानं योग्य ठिकाणी वेळ खर्च केला. पौल काय म्हणाला? पौलाविषयी त्या ठिकाणी ते वचन वाचा आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. वाचा माझ्याबरोबर ते दुसरे तिमोथेय 4 अध्याय आणि 6 ते 8 वचन. दुसरे तिमोथेय 4 अध्याय 6 ते 8. कारण आता माझे अर्पण होत आहे, माझा प्रयाण काळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, नाव संपवले आहे, विश्वास राखील आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. तो जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला खात्री देतो, जर तुमचा वेळ तुम्ही योग्य ठिकाणी खर्च करा, योग्य ठिकाणी वापरा, वाया घालवणार नाही, तर मी निश्चित पौलासारखं शब्द तुम्ही बोलू शकाल. मी पौल काय म्हणाला की मी विश्वास राखला, मी माझी धाव संपवली, आता मात्र मुकुट माझी वाट पाहत. हालेलुया. बऱ्याच लोक असं धाडसानं म्हणू शकत नाही बरं की मुकुट माझी वाट पाहत. आयुष्याच्या शेवटी असं म्हणायसाठी आपल्या जीवनामध्ये योग्य ठिकाणी वेळ खर्च करावा लागतो. तरच, नाहीतर बरीच लोक असं म्हणू शकत नाहीत. का? कारण त्यांनी दारूत वेळ घालवणं, त्यांनी गप्पा मारण्यात वेळ घालवला, टीव्ही बघण्यात, जसं मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्या सगळ्या गोष्टीत त्यांनी वेळ घालवलेला आहे. आणि म्हणून आयुष्याच्या शेवटी ते काय म्हणतात? माझ्या जीवनातला भरपूर वेळ वाया गेला, माझ्या जीवनातलं भरपूर काय जे आहे ना ते काम करायचं बाकी राहिले, माझ्या जीवनातलं भरपूर काही गोष्टी अशा होत्या की ज्या मी करू शकलो नाही. मला मुलांना वळण लावायचं होतं, मला लावता आलं नाही. माझ्या घरामध्ये माझ्या बऱ्याच गोष्टी जबाबदाऱ्या मला सांभाळायच्या होत्या, त्या सांभाळता आल्या नाही. देवासाठी बरंच काय काय करायचं होतं ते मला करता आलं नाही. देवाच्या आज्ञा पाळायच्या होत्या ते मला करता आलं नाही. आज माझ्याकडे चष्मा लागलेला आहे, मला नीट दिसत नाही. मला बायबल वाचायचं होतं पण मी वाचलं नाही. त्याच्यानंतर मला खूप प्रार्थना करायची होती गुडघ्यावर बसून, पण मी करू शकलो नाही. मला खूप उपवास करायचे होते, पण मला आज डायबिटीज आहे, मी खाऊ शकत नाहीये, मला खावंच लागतं, मी आज उपवास करू शकत नाही, मी त्यावेळेस केला नाही. बरेच लोक आयुष्याच्या शेवटी असं म्हणतात. जर हा पश्चाताप तुम्हाला आयुष्याच्या शेवटी होऊ नये, ज्यावेळेस हातपाय थकल्यानंतर होऊ नये, ज्यावेळेस तुमच्याजवळ कमी वेळ उरलेला असेल, आता तुम्ही कधी जाताय हे तुम्हाला सुद्धा माहिती नाही, अशा वेळेस मात्र तुमच्याजवळ पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून आजच सावध राहायला पाहिजे. आजच तुमच्याजवळ गुडघे मजबूत आहेत, प्रार्थना करायला चालू करा. तुमच्याजवळ शरीर तुमचं ठीक आहे, व्यवस्थित आहे, उपवास करायला चालू करा. तुमचे डोळे चांगले आहेत, बायबल जास्त वाचा, प्रार्थना जास्त करा, देवाजवळ जा, रडा परमेश्वराजवळ. आणि लोक आज नरकामध्ये जात आहेत, त्या लोकांसाठी तुमच्या देवाजवळ तुम्ही जाऊन प्रार्थना करू शकताय. वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक गोष्टीमध्ये भाग घ्या. आज तुमच्याजवळ पैसे आहेत चार, तर ते पैसे देवासाठी खर्च करा आणि म्हणा की प्रभूजी माझा वेळ आहे, आज मी गाडीमध्ये पेट्रोल टाकू शकतो, कारण म्हातारपणी माझ्याजवळ ते नसणार आहे आणि माझ्याजवळ त्या गोष्टी खर्च करायला नसणार आहे, तर आज मी जाऊ शकतो, कुठे जाऊन प्रार्थना करू शकतो, कुणाला तरी जाऊन चांगला उपदेश करू शकतो, तर ते करा. जर करणार नाही तर म्हातारपणी जसं पेत्राला परमेश्वर म्हटलं की जर तुझी इच्छा नसेल त्या ठिकाणी तुला घेऊन जातील, तुला जिथं तू जाण्याची इच्छा नसेल त्या ठिकाणी तुला कंबर बांधून नेण्यात येईल, पण आत्ताच काय कर, माझी मेंढर चाल. हालेलुया. कारण अशी वेळ येणार आहे की ज्या वेळेस तुझी इच्छा नसेल तिथं नेलं जाईल. आणि तुमच्याही जीवनात तसं होईल, तुमच्याही जीवनात तसं होईल. ज्यावेळेस पण तुम्हाला तुमची इच्छा नसेल तिथं नेलं जाईल, ते होण्यापूर्वी तुम्हाला सावध झालं पाहिजे. आणि मग सर्वात शेवटी तुम्ही असं म्हणू शकाल की माझा विश्वास मी राखला, माझी धाव मी संपवली आणि माझा मुकुट माझी वाट पाहतो. हालेलुया. प्रत्येक विश्वासणाऱ्याचं आयुष्याच्या सरते शेवटी हे उत्तर असलं पाहिजे, देवासमोर हे कथन असलं पाहिजे. आणि हे कथन असण्यासाठी काय करावं लागतं? पौलासारखं योग्य ठिकाणी वेळ खर्च करावा लागतो, नेहम्यासारख्या उद्देशासाठी जगावं लागतं. येशू ख्रिस्त क्रूसावर काय म्हणाला माहिती आहे? 7व्या शब्दापैकी एक शब्द आहे येशू ख्रिस्त. काय आहे शब्द? पूर्ण झाले आहे. हालेलुया. काय म्हणाला येशू ख्रिस्त?
पूर्ण झाले. का म्हणू शकता येशू ख्रिस्त पूर्ण झाले आहे? कारण त्याने खरोखर पूर्ण केलं. हालेलुया. तुम्ही तुमच्या जीवनाच्या शेवटी असं म्हणू शकाल का की पूर्ण झाले आहे? आता तुम्हाला ठाऊक आहे की माझं मरण जवळ आलंय आणि तुम्ही म्हणू शकत आहे की या त्यावेळेस की पूर्ण झाले. हालेलुया. बरीच लोक म्हणू शकत नाहीत. हालेलुया. नेहम्याने ते म्हटलेलं आहे, पौलाने ते म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्ताने ते म्हटलेलं आहे, यहोशवा ते म्हणतो, यहोशवाने सुद्धा म्हटलेलं आहे. 14वा अध्याय 8व्या अध्यायापासून 8व्या वचनापासून 14वा अध्याय यहोशवा 14वा अध्याय 8 ते 11. 8 ते 11 14वा अध्याय. माझ्याबरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणी होईल असे केले, पण मी मात्र आपला देव परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी कालेबाविषयी वाचायला मिळतं. बरोबर. त्या दिवशी मोशे मला शक्तीवर म्हणाला की तू माझा देव परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलास, म्हणून ज्या भूमीला तुझे पाय लागले आहे ती आणि तुझ्या वंशजांचे निरंतरचे बदल होईलच होईल. इस्रायल रानात प्रवास करीत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले. तेव्हापासून आज 45 वर्षे परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे. आज बघ मी 85 वर्षाचा आहे. मोशेने मला पाठवले त्या दिवशी मी जितका समर्थी होतो तितकाच आजही आहे. लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्या त्यावेळी होती तेवढीच आजही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणतो कालेब या ठिकाणी? 11वं वचन काय सांगतं? मोशेने मला पाठवले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे आणि जितका लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्या त्यावेळी होती तेवढी आजही आहे. हालेलुया. का आहे बरं त्याच्या ताकद एवढी? कारण योग्य ठिकाणी वेळ खर्च केलेली. हालेलुया. त्याच्याबरोबर जे सगळे मरून गेले होते 40 वर्षामध्ये, त्याच्याबरोबरचे सगळे मेले होते, कोणीही जगलेलं नव्हतं. बऱ्याच लोकांना तुम्ही ऐकता ना की माझ्या जीवनातली बरीच वेळ फुकट गेली. त्यांच्या जीवनाविषयी त्या कालेबाच्याकडे पाहून आपल्याला पाहायला मिळतं की तो कालेब असं कधीच म्हणू शकणार नाही किंवा कधीच म्हणायची त्याच्यावर वेळ येणार नाही. कारण कालेबानं ते केलेलं होतं जे इतर लोकांनी केलेलं नव्हतं आणि म्हणून कालेब असं म्हणू शकला. आणि कालेबाने काय केलं बरं? युद्ध केलं त्या ठिकाणी. कालेब आणि होरेब जिंकून घेतलं. कालेबाने त्या ठिकाणी युद्ध करून जे त्याला जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्याने पूर्ण केली. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे दोघं कनान देशामध्ये गेले होते त्याच्यापैकी एक कालेब होता. हालेलुया. कालेबानं त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्याच केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. इतकी वर्ष तो देवाबरोबर चालला, इतकी वर्ष देवाबरोबर त्याने वेळ घालवला, इतकी वर्ष देवाच्या सानिध्यामध्ये तो चालवला. आणि त्याच प्रकारे महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस कठीण प्रसंग होता त्यावेळेस योग्य तो निर्णय त्याने घेतला. यहोशवावर राहण्याचा निर्णय घेतला. जो व्यक्ती आत्मिक असतो तोच असा निर्णय घेऊ शकतो. हालेलुया. ज्याचा वेळ फुकट जात आहे तो योग्य वेळेस म्हणजे ज्या वेळेस खरंच गरज असते ना त्याचे निर्णय नेहमी चुकलेले असतात. हालेलुया. जर तुम्ही प्रार्थना करणारे नसाल, देवाबरोबर वेळ घालवणारे नसाल आणि तुम्ही 4 तास मोबाईल रोज बघणारे मनुष्य असाल आणि तुमच्याकडून योग्य निर्णय घेतले जावेत अशी तुम्ही अपेक्षा बाळगत असाल तर तसं होणार नाही. हालेलुया. कारण योग्य वेळ खर्च केली ना तर तुम्हाला योग्य निर्णय पण घेतले. हालेलुया. बरीच लोक योग्य वेळ खर्च करत नाहीत आणि त्यांना असं वाटतं माझ्या जीवनामध्ये सगळं बिघडत का चाललेलं आहे, या गोष्टी देव व्यवस्थित का करत नाही, या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम्स का चालू आहेत आणि माझा वेळ फुकट का जात आहे, माझ्या जीवनामध्ये मी प्रार्थना करत आहे पण काम का होत नाही, चमत्कार करत नाही का प्रभू? कारण तुमचा वेळ फुकट घालवला जातो. हालेलुया. जे देवाच्या चरणाजवळ जायला हवं ते देवाच्या चरणाजवळ न जाता चुकीच्या ठिकाणी खर्च होते. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी चुकीच्या ठिकाणी खर्च केले आणि मी तुम्हाला खात्री देतो बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी पण येशू ख्रिस्त आल्यानंतर खूप मोठा पश्चातापाला सामोरं जावं लागणार आणि ते आपल्या जीवनाविषयी रडतील आणि त्यांच्या जीवनाविषयी दुःख करून घेतील पण तिथं दुःख आणि रडण्याशिवाय दुसरं काहीही त्यांच्याजवळ त्यांच्या हातात नसेल. आज तुमच्या हातामध्ये तुमचा वेळ आहे, आज तुमच्या हातामध्ये तुमचा समय दिलाय प्रभूने आणि तो योग्य ठिकाणी खर्च करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचं नियोजन करायला शिका. जर तुम्ही करणार नाही तर कालेबासारखं तुम्ही म्हणू शकणार नाही. कालेब काय म्हणाला की माझ्यामध्ये लढण्याची ताकद आहे, माझ्यामध्ये ते सामर्थ्य जे मोशेच्या वेळेस होतं ते सामर्थ्य आज सुद्धा माझ्यामध्ये आहे. हालेलुया. ते सामर्थ्य कोण दिलं होतं त्याला? शक्ती कोण देतं? परमेश्वर देतो. हालेलुया. शक्ती कोण देतं? परमेश्वर देतो. सामर्थ्य कोण देतं? परमेश्वर देतो. म्हातारा होऊन सुद्धा म्हातारा दिसू नये हे सामर्थ्य कोण देतं? परमेश्वर देतो. हालेलुया. तो व्यक्ती काही लोक दिसतात ना ते वयस्कर आहेत पण ते वयस्कर दिसत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरची कधी सुरकुत्या जात नाहीत किंवा म्हणजे सुरकुत्या त्यांच्या चेहऱ्यावर येत नाहीत किंवा शरीरामध्ये त्यांची कंबर जी असते एकदम ताट असते आणि त्याच्यानंतर ते अगदी जशा प्रकारे 30 वर्षाचं काम करू शकेल ते 60 वर्षाचं असून सुद्धा तेच काम करतात. का बरं असं असतं? कारण देवाने ती कृपा दिली असते. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. माझ्या घरामध्ये ती कृपा मला पाहायला मिळते. माझे वडील आज सुद्धा जवळपास ते 68 वर्षाचे आहेत, पण 68 वर्षात त्यांच्या लहान भाऊ म्हणजे त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी भाऊ लहान आहे, त्यांचा सगळ्यात धाकटा भाऊ, पण त्या भावापेक्षा जास्त काम माझे वडील करतात 68 वर्षाचे असतात. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांच्याकडे पाहून त्यांना असं वाटतं की त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी जो लहान भाऊ आहे ना तो त्यांच्यापेक्षा म्हातारा आहे असं दिसतो. पण हे कोणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे. देवाच्या कृपेशिवाय हे होऊ शकत नाही. कारण का? योग्य ठिकाणी खर्च केले, योग्य ठिकाणी खर्च. आणि त्यांनी काय केले? त्यांनी दारू पिण्यात खर्च केले, त्यांनी चुकीच्या कामामध्ये खर्च केले, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सिगरेट ओढण्यामध्ये खर्च केले. आणि ते असं म्हणतात आज मरण येऊ दे, उद्या मरण येऊ दे, आज येऊ दे, असं होऊ दे, तसं होऊ दे, असं ते म्हणतायत, पण ते होत नाही. का? योग्य ठिकाणी खर्च केले नाही. रोज प्रार्थना करणं, जे रोज देवासोबत वेळ घालवणं ज्याला माहिती आहे त्याचा निर्णय सोडत नाही. बरं, जसं कालेमध्ये चुकले नाही. हालेलुया. जर तुमचा वेळ तुम्ही चुकीच्या कामांच्या मध्ये स्टेटस पाहण्यामध्ये जास्त खर्च करत असाल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घाणेरड्या गोष्टीत खर्च करत असाल तर निश्चित अर्थाने तुमचे निर्णय चुकलेले असतील आणि कालेबासारखं तुम्ही समर्थ नसाल आणि गोळ्या खाऊन जगावं लागेल. आणि त्यावेळेस मला कस्तरी जगू द्या फक्त, बस बाकी काय करायचं नाही. मग जगायचंय फक्त माझ्या कुटुंबामध्ये काहीतरी चांगलं झालेलं मला पाहायचंय, त्यासाठी जगवतो. अशी वेळ येऊ नये असं वाटत असेल तर आत्ताच देवाच्या चरणाजवळ बसायला चालू करा, आत्ताच देवासोबत वेळ घालवायला चालू करा. प्रभू तुम्हाला नक्कीच मदत करेल. तुमच्यासाठी काळ थांबवलं जाईल. यहोशुवासाठी काळ थांबवलं माहिती आहे तुम्हाला? यहोशुवासाठी काळ थांबवलं का? काळ कोणासाठी नाही थांबत. आपण सुरुवातीलाच म्हटलेलं काळ कोणासाठी थांबत नाही, पण देवाच्या माणसासाठी काळ पण थांबतो. बायबल सांगते थांबतो म्हणून, आणि थांबलेलं आहे बायबलमध्ये, थांबलेलं आहे. आपण सुरुवातीला मी सांगितलं की घड्याळ पाठीमागे जात नाही, पण बायबलमध्ये घड्याळ पाठीमागे नेलेलं, घड्याळ पाठीमागे नेलेलं. वाचा माझ्या बरोबर वाचा. यहोशुवासाठी काळ थांबवलं परमेश्वर. यहोशुवा 10 अध्याय 12 ते 14 वचन. परमेश्वराने अमोरेचा इस्रायल लोकांचा हाती दिले. त्या दिवशी यहोशुवा परमेश्वराशी बोलला. इस्रायलच्या बसतो तो असे म्हणाला, हे सूर्या तू गिबोरावर स्थिर हो, हे चंद्रा तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पुरे उचली फेडी पडली. सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. या राष्ट्राच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना. सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला. त्याने अस्तात जाण्याची घाई केली नाही. असा त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही. त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्रायलासाठी लढत होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काय सांगतं बायबल या ठिकाणी? यहोशुवा युद्ध करत आहे या ठिकाणी, आणि यहोशुवा युद्ध करत असताना त्याला असं कळालं जर सूर्य मावळला तर युद्धामध्ये हरण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तो सूर्याकडे पाहून काय म्हणतो की सूर्या गिबोनावर तू काय हो, स्थिर हो, हलू नकोस, सूर्य मावळू देऊ नको. आणि जोपर्यंत युद्ध जिंकलं जात नाही तोपर्यंत सूर्य यहोशुवासाठी, इस्रायल लोकांसाठी, तिथं लढणाऱ्या लोकांसाठी, देवाच्या माणसांसाठी, देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी थांबला. हालेलुया. तुमच्यासाठी सूर्य थांबेल. हालेलुया. काळ थांबेल. तुम्ही म्हणाल की काळ थांबतो. हो, काळ थांबतो. कोणासाठी थांबतो? जे देवासोबत वेळ घालवायला शिकले त्यांच्यासाठी थांबतो. जे देवाची आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी काळ थांबतो. काळ कोणासाठीही थांबत नाही असं जग म्हणतं, पण बायबल सांगतं की काळ थांबतो पण देवाच्या लोकांसाठी. हालेलुया. आपण सुरुवातीला म्हणलं की काळ थांबतो, काळ थांबत नाही, पण सूर्याला परमेश्वराने थांबवलं. यासाठी थांबवलं की कोणीतरी युद्ध लढत आहे आणि त्याला काळ थांबवण्याची गरज आहे, म्हणून त्यासाठी परमेश्वराने थांबवलं. हालेलुया. बायबलमध्ये याची नोंद आहे, याचा अर्थ हे सत्य आहे. हालेलुया. आणि बायबलमध्ये जर यहोशुवासाठी परमेश्वर घडवू शकतो तर तुमच्यासाठी पण घडवेल. हालेलुया. तुमच्यासाठी पण परमेश्वर हे चमत्कार करू शकतो. तुमच्याही जीवनामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला घडून येतील, तुम्हाला समजून येतील की 10 वर्ष माझ्या जीवनामध्ये अशी निघून गेली, देवाच्या सानिध्यामध्ये मला कळालंच नाही. हालेलुया. पण बरीच लोक असं म्हणतात काळ जाता जात नाही, वेळ जाता जात नाही, वेदना होत आहेत, वेळ जाता जात नाही, टीव्ही बघून मी थकलेला आहे, मोबाईल पाहून मी थकलोय, पण अजिबात वेळ जात नाही. कारण का? कारण त्यांच्या दुःखामध्ये, कारण दुःखामध्ये कधीच वेळ जात नसतो. आनंदामध्ये नेहमी लवकर वेळ जातो आणि दुःखामध्ये कधीच वेळ जात नाही. दुःखामध्ये असं वाटतं घड्याळ किती मोठं झालंय, 24 तासाचे 48 तास झाले का काय असं वाटतं. पण परमेश्वर काय करतो बरं? परमेश्वर तुम्हाला इतका आनंदी ठेवतो की तुम्हाला सुद्धा कळणार नाही की माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने माझ्याद्वारे इतकं काम करून घेतलेलं आहे, इतकी लढाई जिंकून घेतलेली आहे. यहोशुवाच्या संपूर्ण लाईफ मध्ये परमेश्वराने इतकी युद्ध त्याने केली, 31 राजांना त्याने हरवलं, आणि इतक्या राजांना हरवून सुद्धा तो असं शेवटी काय म्हणतो माहिती आहे?
मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करतो. हालेलुया. शेवटी तो असं का म्हणू शकला माहिती आहे? कारण त्याला माहिती होतं देवासोबत लढणं, देवासोबत वेळ घालणं, देवासोबत देवाच्या आज्ञा पाळणं, देवासोबत आनंदी राहणं ही किती आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून त्यानं कधीच त्या गोष्टीची चिंता केली नाही की देवासोबत मी वेळ घालवतोय तर माझा वेळ फुकट जातो. ज्यावेळेस पण तुम्ही प्रार्थनेसाठी वेळ द्या, बायबलसाठी वेळ द्या, ज्यावेळेस पण तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये वेळ द्या, या गोष्टीविषयी नेहमी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देवासाठी दिलेला कोणताही 1 मिनिट असेल, 1 तास असेल, 1 दिवस असेल, 1 वर्ष असेल, 10 वर्ष असतील, ते वाया जाणार नाही. हालेलुया. तो वेळ तुमच्यासाठी परमेश्वराने असा तुमच्यासाठी राखून ठेवलेला असेल की त्या वेळेचा तुमच्या आयुष्यभरामध्ये खूप मोठा फायदा तुम्हाला पाहायला मिळेल. हालेलुया. बरेच लोक त्यांना असं वाटतं परमेश्वरासाठी वेळ द्यायचा म्हणजे खूप कठीण आहे. बऱ्याच लोकांच्या जवळ रविवारी सुट्टी नाही म्हणून किंवा त्यांना वेळ द्यायचा नाही म्हणून ते चर्चला येत नाही. बऱ्याच लोकांना प्रार्थना करायची आहे त्यांना, पण वेळ नाही म्हणून त्यांनी प्रार्थना नाही केली. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या इतक्या जास्त सांभाळायच्या आहेत की त्यांना असं वाटतं की ह्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता मी थांबलेलो आहे, देवासाठी कधी वेळ काढा. लक्षात घ्या, ती जबाबदाऱ्या सांभाळून थकतील आणि सर्वात शेवटी ज्यावेळेस प्रार्थना करायला त्यांना असं वाटेल की आता सगळं जबाबदाऱ्या झाल्या, मुलांची लग्न झाली, हे झालं, ते झालं, ते झालं, सगळं झालेलं आहे, आता मोठं घर बांधलेलं आहे, माझ्याकडे स्वतंत्र बेडरूम आहे प्रार्थना करण्यासाठी, आता सगळं काय, आता मी गुडघे टेकतो आणि प्रार्थना करतो. प्रभू तुला म्हणेल उद्या तू जाणार आहेस, कुठं प्रार्थना करस, उद्या तू जाणार आहेस, जो तुझा जो वेळ नाहीये, संपले तुझी वेळ. लक्षात घ्या, ही वेळ तुमच्या जीवनात येऊ नये यासाठी काय करा, आजच सावध. यहोशुआ सावध झाला आणि म्हणून यहोशुआसाठी सूर्य थांबला, यहोशुआसाठी परमेश्वराने थांबा, सूर्याला थांब, कारण माझा सेवक लढत आहे, माझ्या सेवकांना युद्धामध्ये जिंकण्याची गरज आहे. लक्षात घ्या, त्यावेळेस काळ तुम्ही देवासाठी लढत राहा, देवासाठी युद्ध करत राहा, देवाच्या लोकांसाठी युद्ध करत राहा, गुडघे झिजवाल, प्रार्थना करा आणि प्रभू सोबत वेळ घालवत राहा. आणि तुम्हाला प्रभूची मी सेवा करत आहे, तुझं काम करत आहे, मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या कामासाठी, तुमच्या कुटुंबासाठी जे तुम्हाला जबाबदाऱ्या सांभाळायचे आहेत, या सगळ्यासाठी परमेश्वर लढाई लढत आहे. हालेलुया. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा वेळ काढायची गरज नाही, एक्स्ट्रा टाइम काढायची गरज नाही, कारण ते काम परमेश्वराचं आहे, हे तुमचं नाहीये. कारण तुम्ही काय करता, देवाची जबाबदारी सांभाळता. हालेलुया. देवाच्या सेवकांच्यावर, देवाची सेवा करणाऱ्यांच्यावर एक विशेष फेवर का असतो माहितीये? कारण देवाला ठाऊक असतं की हा माझं काम करत आहे, तर याचं काम मला करायचं. हालेलुया. पण बऱ्याच लोकांना हे समजतच नाही, ते फेवर नाही समजत, त्यांना फेवर नाही कळत. देवाचे सेवा माझ्यावर तो फेवर आहे म्हणून मला माहिती आहे. हालेलुया. मला ठाऊक आहे की माझ्या जीवनामध्ये या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत, मला माहिती आहे की देव कशा प्रकारे काम करतो, हे मी खूप वेळा अनुभवलेलं आहे, खूप वेळा त्याचा चमत्कार डोळ्यांनी पाहिलाय. आणि त्याच्यात ते जो फेवर आहे, तो फेवर आपल्या जीवनावर यासाठी असतो की मी जर देवाचं काम करताय तर माझं काम जे आहे ते परमेश्वर करणार. हालेलुया. बरीच लोक ते फेवर त्यांना स्वतःच कष्ट करून, स्वतःच मेहनत करून, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना देवाची मदत घेऊन स्वतःच सगळं करायचंय आणि त्यांना म्हणायचं तुझ्या फेवरची गरज नाही, मला कष्ट पुरेसे आणि मीच मेहनत करत राहा. ढोर मेहनत. कशी मेहनत? ढोर मेहनत. प्रभूसाठी काम करायला चालू करा, तुम्हाला ढोर मेहनत करायची गरज पडणार नाही. माझ्याकडे बघून लोक आश्चर्य गेलो, पास्टरला कुठून पैसे येत असतात? बऱ्याच लोकांना प्रश्न आहे, माझ्यावर फेवर आहे म्हणून पैसे येतात मला. हालेलुया. मी तर पगार पण घेत नाही कुठून, तरी पण मला परमेश्वराने सगळ्या गरजा माझ्या पुरवल्या. कारण का बरं? हे फेवर आहे, कृपा आहे. लक्षात घ्या. आणि ही कृपा कोणावर येते? देवासाठी जे वेळ खर्च करतात त्यांच्यावर येते. हालेलुया. देवासाठी जे वेळ खर्च करू इच्छित नाही त्यांना प्रार्थना करणं खड्डा करण्यापेक्षा जास्त कठीण वाटतं, त्यांच्यासाठी मात्र ते खूप अवघड आहे. प्रार्थना तुम्हाला करत राहिली पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये देवासाठी तुम्हाला वेळ घेत राहिले पाहिजे, तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही कटोती केली नाही पाहिजे. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की ही वेळ देवासोबत आहे आणि त्याचा कधीही पश्चाताप नाही झाला पाहिजे. तुम्हाला नेहमी असं वाटलं पाहिजे ही वेळ योग्य ठिकाणी खर्च. हालेलुया. प्रार्थना करायची वेळ आली ना, लोकांना असं वाटतं अरे प्रार्थना एक दिवस अख्खा दिवस काय प्रार्थना करायची, एक दिवस काय करा तुम्ही, काय एक दिवस काय प्रार्थना करा. बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले, दिवसभर 7 तास प्रार्थना काय करायची असते, कोणते विषय आहेत तुमच्याकडे प्रार्थनेसाठी? कारण का त्यांना माहितीच नाही प्रार्थना करणं काय असतं. माझा एक मित्र आला होता इकडे काही दिवसापूर्वी, महिन्याच्या पूर्वी, आणि त्याला मी सांगितलं आम्ही दिवसभर प्रार्थना करत बसलो. तो म्हटलं काय प्रार्थना केली दिवसभर तुम्ही?
खूप वर्षापासून येशू ख्रिस्ताला ओळखतो. त्याला दिवसभर प्रार्थना करणं काहीच माहिती नाही. का माहित नाही? कारण त्याने कधी ते केलंच नाही. कधी त्याच्या जीवनामध्ये तो प्रसंग आला नाही. कधी त्यानं त्या जीवनामध्ये तो वेळ खर्चच केला आणि म्हणून त्या जीवनामध्ये त्या गोष्टी त्याला समजूच शकले नाही. बरीच लोक आहेत असे की त्यांच्या जीवनात त्यांना हे समजलेलं नाही. यहोशुवासाठी काळ थांबला. अजून एका माणसासाठी एक काळ पाठीमागे गेला, घड्याळ मागे गेला. कोण आहे तो माणूस? या ठिकाणी वाचा माझ्याबरोबर आणि बंद करूया हे वाचताना. दुसरे राजे 20वा अध्याय. दुसरे राजे 20 आणि 1 ते 11 वचन आहे. वाचा. या समय हिजकिया आजारी पडून मरायला टेकला. तेव्हा आमोसाच्या पुत्र यशाया संदेशला त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निर्वाण लवकर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वर, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे याचे स्मरण कर. अशी मी तुला यशाया जाऊन पोहोचतो. तो त्याला परमेश्वराचा संदेश आला. तो हा परत जाऊन आपल्या लोकांचं नाव हिजकिया या सांग, तुला पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली, तुझे अश्रू पाहिले आहेत. मी तुला बरे करतो व तू आजपासून दुसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. मी तुला व या नगराला शुराच्या राजाच्या हातून सोडवेन. माझ्याकरता व माझा सेवक दावीद याच्याकरता मी या नगराचे संरक्षण करेन. यशाने सांगितले, अंजराची एक चांदी आण. ती त्याने आणून बळवावर बांधली व त्याला गुण आणला. हिजकियाने यशायास विचारले की तिसऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करेल व मी परमेश्वराच्या मंदिरात जाईल. याची खूण काय? यशाया म्हणाला, परमेश्वराने जे सांगितले ते करीलच. याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे, शकुयंत्रावरील छाया 10 अंश पुढे जावी की मागे यावी. हिजकियाने म्हटले, छाया 10 अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे, तर छाया 10 अंश मागे यावी. यशाया संदेशाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शकुयंत्रावर छाया 10 अंश उतरली होती, तेवढी त्याने मागे आणली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या काळातले घड्याळ जे आहे ते शंकू यंत्रानुसार घड्याळ होतं आणि त्या घड्याळामध्ये छाया जी आहे म्हणजे सावलीवरून ते ठरवलं जात होतं. जी सावली आहे ती सावली जर पुढे गेली तर म्हणायचं घड्याळ पुढे जावं आहे ना. मागे आली की सावली काय झालेली आहे ती समजा घड्याळ पाठीमागे. अशाच प्रकारे म्हणजे सावली जी आहे ती पुढे जात होती. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस हिजकिया परमेश्वराची प्रार्थना करतो आपल्या आयुष्य वाढवण्यासाठी आणि त्याच्या जे आजारातून बाहेर येण्यासाठी, त्यावेळेस यशाया संदेशाद्वारे त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की परमेश्वर त्याला ही खूण देतो की तुझं मी आयुष्य वाढवत आहे आणि त्याच प्रकारे तुला आजारातून मी बाहेर काढत आहे. आणि यासाठी एक चिन्ह असेल तर तो काय म्हणाला, छाया पुढे जावी म्हणजे सावली पुढे जावी. तर हे सोपी गोष्ट आहे, पण पाठीमागे यावी ही मात्र अवघड आहे. आणि ते माझ्यासाठी व्हावं म्हणजे मला खात्री पटेल की देवा तुम्हाला बरं केलंस आणि माझं आयुष्य वाढवलेलं आहे. आणि देवानं ते त्याच्यासाठी घेऊन आणले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जे घड्याळ पुढे गेलं होतं ते घड्याळ काय झालं, पाठीमागे आलं. हालेलुया. बायबलमध्ये 2 ठिकाणी असा उल्लेख आहे की ज्या ठिकाणी घड्याळ थांबलं एका ठिकाणी, दुसरी गोष्ट त्या ठिकाणी घड्याळ जे आहे पाठीमागे टाइम जो आहे तो पाठीमागे आलेला आहे. आणि टाइम कुणासाठी पाठीमागे आला? एका पश्चाताप करणाऱ्या माणसासाठी. हालेलुया. कुणासाठी पाठीमागे? त्यानं त्याच्या जीवनामध्ये 15 वर्षामध्ये बऱ्याच देवाची आज्ञा मोडल्या, ही गोष्ट वेगळी. पण त्यावेळेस मात्र पर्टिक्युलर वेळेत देवानं त्याला त्याचं आयुष्य यासाठी वाढवून दिलेलं होतं की त्याच्या जीवनात त्यानं योग्य ते करावं आणि देवाच्या आज्ञा त्यानं पाळाव्या यासाठी त्याला दिलेलं होतं. आणि देवाने त्याला ही खूण दिली की मी पश्चाताप करणाऱ्या माणसासाठी वेळ सुद्धा पाठीमागे. हालेलुया. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर देवासोबत योग्य जीवन जगाल, आज्ञा पाळाल ना, तर मी तुम्हाला खात्री देतो की वेळेचं नियोजन तुम्हाला करायला जमेल. पण त्याचबरोबर देव तुमच्यासाठी वेळेचं असं काही नियोजन करेल की तुमच्यासाठी गोष्टी थांबून राहतील, तुमच्यासाठी काम थांबून राहील, तुमच्यासाठी तुम्ही येईपर्यंत त्या ठिकाणी या गोष्टी परमेश्वर स्टॉप करेल. लक्षात घ्या हे होईल. हालेलुया. लोटासाठी देवदूत थांबून राहिला. स्वर्गाला त्याने सांगितलं अग्निगंधक पाठवू नका, माझा सेवक अजून जायचंय, पोहोचायचंय, त्याची फॅमिली पोहोचायचे, तोपर्यंत अग्निगंधक पाडू नका खाली. हालेलुया. थांबलं का नाही थांबलं? कारण अब्राम प्रार्थना करत होते. अब्राम काय करत होता? प्रार्थना करत होता की लोटाला वाचव प्रभू, लोटाला वाचव, त्याची फॅमिली वाचव. आणि देवदूत त्याची वाट पाहत राहिले. बायबल सांगतो काय राहिले? देवदूत वाट पाहत राहिले. यासाठी वाट पाहत राहिले, त्यांनी थांबवलं, थांबा तोपर्यंत. आणि देवदूत त्याला स्पष्ट म्हणाला, जोपर्यंत तू पोहोचणार नाहीस तोपर्यंत अग्निगंधक पडणार. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत जात नाही तोपर्यंत काळ थांबून राहील. देवदूत थांबून राहील. परमेश्वर काळाला थांबवेल, कामाला थांबवेल, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी थांबवून ठेवेल. परमेश्वराजवळ हे सगळं नियोजन. हालेलुया.
तुम्हाला असं वाटत असेल की ही क्षुल्लक गोष्ट आहे, असं काही होत नसतं. नाही नाही, देव जे देवाच्या इच्छेने जगतात त्यांच्यासाठी देव वेगळं. हालेलुया. जे देवाच्या आज्ञेनुसार जगतात त्यांच्यासाठी, लोट देवाच्या आज्ञेने जगणारा, देवावर प्रीती करणारा मनुष्य होता म्हणून देवाने त्यासाठी ह्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर हिचकियाने त्यासाठी त्या ठिकाणी पश्चाताप केला म्हणून देवाने त्यासाठी केलं. यहोशुवाने प्रार्थना केली, यहोशुवाने देवाच्या आज्ञा पाळल्या म्हणून यहोशुवासाठी परमेश्वराने ते केलं. देव तुमच्यासाठी सुद्धा घडवेल. हालेलुया. कारण बायबल स्तोत्र 92 मध्ये आपल्याला त्या गोष्टी सांगतं. काय सांगतं त्या ठिकाणी लिहिलंय 92 आणि 12 अध्याय 12 वचनापासून मी वाचतो तुमच्यासाठी. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरोसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणात ही ते फळ देत राहतील, ते रसभरीत व टवटवीत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे, तो माझा दुर्ग आहे, त्याच्या काही अन्याय मुळीच नाही. हालेलुया. वेळेचा योग्य उपयोग केल्याचा परिणाम हा होतो. हालेलुया. वेळेचा योग्य उपयोग जर तुम्ही केला नाही तर ह्या गोष्टी होणार नाही. आणि या ठिकाणी स्पष्ट लिहिलंय की जर तुम्ही वेळेचा योग्य उपयोग केला तर तुमच्या जीवनामध्ये, कारण नीतिमानांसाठी ह्या गोष्टी घडणार आहेत. आणि नीतिमान वृद्धपणी सुद्धा काय देत राहील? फळ देत राहील. वृद्धपणी सुद्धा तो रसभरीत आणि काय असेल? टवटवीत असेल, तो आनंदी असेल. औषधाची त्याला गरज पडणार नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आणि ट्रीटमेंटची गरज पडणार नाही, डॉक्टरची त्याला गरज पडणार नाही, वेगवेगळ्या प्रकारे त्याला जीवनामध्ये त्याला काळजी करण्याची गरज पडणार नाही. त्याच्या मुलाकडे ज्यावेळेस तो पाहिला आणि म्हणेल की तो आनंदित होईल, आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्याला असं वाटेल की देवाने यांना किती आनंदित ठेवलेलं आहे, देवाने त्यांच्या जीवनामध्ये किती समाधानाचं सामर्थ्याचं काम केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस घडतील त्यावेळेस समजून चाला की तुम्ही वेळ तुमचा योग्य ठिकाणी खर्च केला. कारण जे योग्य ठिकाणी खर्च करत आहेत ना त्यांना पश्चाताप करावा लागतो. त्यांना छाती आपटण्यापलीकडं, त्यांच्या जीवनामध्ये डोकं बडवून घेण्यापलीकडं आणि वेगवेगळ्या प्रकारे दोष देण्यापलीकडं, लोकांना शिव्या देण्यापलीकडं काहीही काम उरत नाही. तुम्ही तुमच्या जीवनात जर ह्या गोष्टी करू नयेत असं मला वाटतं तर परमेश्वराच्या आज्ञेनुसार वागायला शिका. योग्य ठिकाणी वेळ खर्च करायची, वेळेचं कॅल्क्युलेशन करा, आजच नियोजन करायला शिका. यहोशुवा, त्याच्यानंतर नेहेम्या, त्यानंतर लोट, त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताविषयी आपण पाहिलं. या सगळ्या लोकांनी वेळेचं योग्य नियोजन केलं होतं. उद्देशासाठी जगत होते ते, जबाबदाऱ्यांसाठी जगत नव्हते, घर चालवण्यासाठी जगत नव्हते, त्यांच्या जीवनामध्ये बंगला आणि गाडी बांधून घेण्यासाठी जगत नव्हते. लक्षात घ्या, त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घेण्यासाठी जगत नव्हते. त्यांच्याजवळ जीवनाचा एक आत्मिक उद्देश होता, त्या उद्देशासाठी जगत होते आणि त्यांच्या जीवनात त्या गोष्टी घडून आल्या. आणि म्हणून पौल शेवटी म्हणाला की मी धाव संपवली, मी विश्वास राखला आणि माझ्यासाठी आता मुकुट वाट पाहतो. जेवणाच्या शेवटी तुम्ही असं म्हणू शकाल. जर तुम्ही असं म्हणू शकत नसाल, हे उत्तर तुमचं नाही, हे शब्द जर तुमच्या मुखामध्ये नसतील तर आजच तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. जर तुम्ही धाडसाने हे म्हणू शकत असाल, मी विश्वास राखलाय आजपर्यंत, माझ्या जीवनातला वेळ फुकट मी घालवलेला नाही. बऱ्याच लोकांचे हे शब्द नाहीत, लक्षात घ्या. आणि म्हणूनच त्यांना योग्य नियोजन करण्याची गरज आहे. जर वेळेचं योग्य नियोजन केलं नाही, योग्य विभाजन केलं नाही तर या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये निश्चित अर्थाने तुम्हाला, कारण देव काय करतो बरं? दूर सांगतो. काय करून 9वा अध्याय, उद्देशकाचं 9वा अध्याय 10वं वचन वाचायला बंद करूया. शेवटचं वचन वाचू आपण. देव दूर सांगतो. 10 जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर, कारण ज्या अधोलोकाकडे तू जावायचं आहेस तेथे काही उद्योग, युक्ती, प्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान यांचे नाव नाही. हालेलुया. जे काही तुमच्या हाती पडणार आहे, जे काही तुमच्या हाती पडेल ते सगळं सामर्थ्य खर्चून करा. मग तुमच्या हाती काय पडणार आहे? तुमच्या हाती आत्मिक गोष्टी आहेत, तुमच्या हाती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. वेळेचं योग्य नियोजन करणं म्हणजे काय? देवासाठी एक ठराविक वेळ. मी तुम्हाला 24 तासातलं बायबल तर आपल्याला दशमांश देण्याविषयी सांगतात. वेळेचा दशमांश किती होतो माहिती आहे? 2 तास 40 मिनिट. वेळेचा दशमांश किती आहे? 2 तास 40 मिनिट. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? तर पैशाचं द्यायला जावे ना, वेळेला कुठं द्या. आणि आता नवीन काहीतरी सांगू नका तुम्ही. ऍक्च्युली ही नवीन गोष्ट नाही, खूप जुनी गोष्ट आहे ना, खूप जुनी आहे. बरेच लोक हे करतात फॉलो. मी तुम्हाला सांगत आहे, बरेच लोकांनी वेळेचा दशमांश तुम्ही देऊ शकत असाल तर चांगली गोष्ट आहे. वेळेचं नियोजन करण्यासंदर्भामध्ये असलेलं एक आपल्या आत्मिक जीवनाला एक लागलेलं वळण असायला हवं. आणि ह्या गोष्टीविषयी आपण सावध व्हायला पाहिजे की मी वेळेचा दशमांश देतोय का? 2 तास 40 मिनिटं. बरीच लोक 40 मिनिटं सुद्धा देऊ शकत नाही, 2 तास ऍड करायचे त्याच्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. 2 तासात त्याच्यामध्ये काय करायचे? 2 तास ऍड करा. मग तुम्हाला डिडक्ट करावं लागेल. कुठं कुठं डिडक्ट करावं लागेल? झोपेत डिडक्ट करावं लागेल. डिडक्ट म्हणजे कमी वजा करावं लागेल. झोपेची वेळ काय करावं लागेल? कमी करावं लागेल. मोबाईलची वेळ कमी करावं लागेल. फिरण्याची वेळ
कमी करावं लागेल. गप्पा मारण्याची वेळ कमी करावं लागेल. विनाकारण मोबाईलवर बोलण्याची वेळ कमी करावं लागेल. सोशल मीडियाची वेळ कमी करावं लागेल. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत तिथं वेळ कमी. मग कुठं 20 मिनिटं वाचले, कुठं 1 तास वाचला, कुठं 40 मिनिटं वाचले, कुठं 50 मिनिटं वाचले आणि कुठं वाच. या सगळ्या वेळेचं गणित एकत्र जुळवून ती कुठं खर्च करायचे? देवाच्या चरणाजवळ खर्च करा. प्रार्थनेसाठी खर्च करा, बायबल वाचण्यासाठी खर्च करा, अभ्यास देवाच्या वचनावर अभ्यास मनन करण्यासाठी खर्च करा. आणि त्याच्यानंतर कदाचित अजून जास्त वाढवता येत असेल तर तुम्ही देवाच्या सेवेसाठी खर्च करू शकता. कुणाला तरी सुवार सांगण्यासाठी खर्च करा, कुणासाठी घरी जाऊन प्रार्थना करण्यासाठी खर्च करा, कुठल्या तरी खेड्यामध्ये जाऊन प्रार्थना करण्यासाठी खर्च करा आणि कुठेतरी आत्मिक कामासाठी खर्च करा. हालेलुया. आणि मी तुम्हाला खात्री देतो, जर तुम्ही हे करायला शिकला, योग्य वेळेचं नियोजन करायला शिकला, यहोशुआसारखं तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर काम करेल. लोटासारखं परमेश्वर तुमच्या जीवनात काम करेल. नेहम्यासारखं परमेश्वर तुमच्या जीवनात काम करेल. हिजकियासारखं परमेश्वर काम करेल. पौलासारखं तुमच्या जीवनात काम करेल. आणि शेवटी आयुष्याच्या शेवटी तुम्ही असं म्हणू शकाल की माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण परमेश्वराने योग्य कामामध्ये खर्च केला. हालेलुया. आणि मी आता म्हणू शकतो की मुकुट माझी वाट पाहा. हालेलुया. पण जर तुम्ही आजच या गोष्टीविषयी सावध नाही झाले, तुम्ही म्हणाल की हे सगळं काही प्रॅक्टिकली शक्य नाही, तर प्रॅक्टिकली हे सगळं शक्य आहे. हे होऊ शकतं जर योग्य तुम्ही कागदावरती लिखाण करून या सगळ्या गोष्टी करू शकल्या तर. नाही लिखाण केलं तुम्ही तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये हा निर्णय घेऊन तुम्ही ते करू शकता. हालेलुया. मी तुम्हाला प्रॅक्टिकली हे सगळं सांगितले, बायबलनुसार सांगितलं, आत्म्याने गोष्टी कशा करायच्या हे पण तुम्हाला मी शिकवले. आणि जर प्रभू तुम्हाला निश्चित हे करण्यासाठी मदत करू, जर तुम्ही हे केलं तर निश्चितच पौलासारखं तुमचं उत्तर असेल. प्रभू करू तुम्हाला ती मदत करू. या आपण पुढे बंद करूया.